नमस्कार. लोणाळा जागरूक मंचातर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत व सर्व राजकीय पक्ष व सर्व लोणाळ्यातील संघटना यांच्यातर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत. आज ही प्रेस घेण्याचं कारण आहे का, कारण आम्ही आंदोलन चालू करायच्या आधी एक प्रेस घेतली होती. त्यानंतर जवळजवळ 25 ते 30 दिवस झाले आम्ही आमची भूमिका काय मांडली नव्हती. आता काही शहरात घडामोडी घडल्यात, त्याच्याबद्दल आम्हाला ही प्रेस घेणं गरजेचं होतं. तर तुम्हाला एक आंदोलनाची फक्त दिशा सांगतो. काही लोकांचा आरोप आहे आमच्यावर का यांच्या आंदोलनाला दिशा नाही, जिथं जायचं तिथं हे जात नाही, जिथं निवेदन द्यायचं तिथं ते निवेदन देत नाही. तर सर्वात प्रथम तुम्हाला सुरुवातीलाही माहिती आहे का, आम्ही पहिली चीफ ऑफिसरला भेटलो, त्यांच्याबरोबर मीटिंग केली. ते समाधान नाही झालं आमचं, म्हणून त्यावेळेस गणपतीचा काळ होता म्हणून आंदोलन लगेच करायचं नाही. मग आम्ही सर्वांनी मिळून एक रणनीती ठरवली का जेवढे आपले लोणाळा शहरातील गणपती मंडळ आहेत त्यांनी नगरपालिकेचा सत्कार स्वीकारायचा नाही, म्हणून आम्ही सर्वांना निवेदन दिलं. आणि ते निवेदन देत असताना आम्ही लोकांना सांगत होतो काही BVG कंपनी शहराच्या दृष्टीने 7 करोड रुपये जास्त चाललेत. तर आम्ही हे सांगत असताना काही लोकांनी पण मंडळात जाऊन सांगितलं का ही BVG कंपनी खूप चांगली आहे, स्थानिकांना रोजगार मिळेल. ही इथून अशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मंडळांनी मंडळांचे आभार मानले पाहिजे का त्यांनी बहुतांश मंडळांनी तिथं जाऊन सत्कार स्वीकारला नाही. त्याच्यानंतर मग दिशा ठरली मोर्चा काढायचा. मग आम्ही मोर्चाची एक तारीख ठरवली, मोर्चा येणार. तो मोर्चा ठरला. तर त्या मोर्चाच्या आदल्या दिवशी बी काही लोकांनी प्रेस घेतली आणि शहराच्या नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा BVGची बाजू मांडली का BVG कशी चांगली आहे. तरी आमच्या मोर्चावर काय असर झाला नाही. बहुसंख्य नागरिक, लोणाळ्याचे सामान्य जनता, महिला, तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक सगळे त्या मोर्चाला आले. व्यापारीही त्या मोर्चाला आले. तो मोर्चा झाला, तो तुम्ही सर्वांनी बघितला. तो मोर्चामध्ये जेव्हा तहसीलदार आले, त्या मोर्चाला आमदार साहेब पण आले. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं का मी COला सक्तीच्या रजेवर पाठवतो आणि कलेक्टरकडे रिपोर्ट पाठवतो त्वरित, आणि लोणाळ्याच्या जागरूक नागरिक सर्व पक्षीय व संघटनाचे एक प्रतिनिधी घेऊन एक कमिटी बनवतो आणि त्या कमिटीबरोबर कलेक्टरची मीटिंग अरेंज करतो आणि तुमचे प्रश्न सोडवतो. तोपर्यंत CO काय नगरपालिकेत येणार नाही. तो विषय झाला. आमदार त्या आंदोलनामध्ये आले. तर आमदार त्या आंदोलनामध्ये भाग घेतला. जागरूक नागरिक सर्वांना आमदारांनी पाठिंबा दिला. तर त्याच्यानंतरही आमदाराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. एक आमदाराचं एक 6-7 महिन्यापूर्वीचं एक पत्र व्हायरल केलं. म्हणजे चाललं काय, मग आता हे BVG करते का BVG कोण कामगार हे करतं आहे, त्याचा पण खुलासा झाला पाहिजे. ते झाल्यानंतर आम्ही शांत झालो. त्याच्यानंतर आम्ही खासदार साहेबांना भेटायला गेलो, लोणाळ्याचे सगळे प्रतिनिधी. खासदार साहेबांना ही सर्व परिस्थिती सांगितली, सगळे पेपर्स वगैरे दाखवलं, तफावत कशी काय कशी. त्यांनी त्वरित कलेक्टर साहेबांना फोन केला. तर कलेक्टर साहेबांनी त्यांना फोनवर सांगितलं तर आम्हाला मंत्रालयातनं इन्क्वायरी आलेली आहे. तर खासदार साहेबांनी त्यांना कडक शब्दात सांगितलं का तुम्ही या टेंडरमध्ये काय तफावत असेल ती तफावत तुम्ही लवकर चौकशी करा आणि हा जनतेचा पैसा वाया गेला नाही पाहिजे. म्हणजे खासदार साहेबांनी तिथं सहकार्य आपल्याला केलं. आमदार साहेब तर आपल्याबरोबर असतातच. त्याच्यानंतर मग आम्ही सह्यांच्या मोहीमचं एक आंदोलन केलं. मग ते सह्यांच्या मोहीमचं आंदोलन झालं, ते झालं. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व जागरूक नागरिक म्हटलं आता हे CO जात का नाही. त्याच्यात आम्हाला असं कळलं का COला जर सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं, सक्तीच्या रजेवर न पाठवतो अर्जित रजेला गेला. म्हणजे तिथंही आपल्या लोणाळ्याच्या सामान्य जागरूक नागरिकांची फसवणूक झाली. मग आम्ही लोणाळा बंदचं आव्हान केलं. लोणाळा बंदचा आदेश नाही केला आम्ही लोणाळा बंदचं आव्हान केलं. ते आव्हान केल्यानंतर DYSP आणि पोलीस निरीक्षक आपले जगताप साहेब आणि कार्तिक साहेब DYSP हे नेहमी सहकार्य करत होते का शहराचं वातावरण शांत राहावं, म्हणून आम्ही 2-3 मीटिंग त्यांच्याबरोबर पण केल्या. मग जसं बंद पुकारला तर त्यांनी एक DYSP ऑफिसला मीटिंग अरेंज केली. DYSPला आमचे जागरूक नागरिक गेले. DYSP होते, तहसीलदार होते, सगळे होते. तिथं तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलं, बरोबर ना वाघमानू, आश्वासन दिलं त्यांनी का तुम्हाला बंद करायची वेळ येणार नाही, CO सोमवारी कामावर येणार नाही. आणि म्हटले आम्ही रात्री 8:30 वाजता तुम्हाला फोन करतो आणि सांगतो का CO येणार नाही. आम्ही 8:30ला वाट बघितली, 9ला वाट बघितली, 10ला त्यांचा फोन आल्या नाही. मग आम्ही म्हटलं आता यांना लोणाळ्याच्या जागरूक नागरिक लोणाळ्याच्या जनतेचं काही देणं घेणं दिसत नाही आहे. मग आम्ही तो बंद पुकारला. तर आम्ही आव्हान केलं. तर आव्हान केल्या आम्हाला व्यापारी संघटना, परत भाजी मार्केटवाले, फूड मार्केटवाले, टपरी संघटना, लोणाळ्याचं टॅक्सी असोसिएशन, हॉटेलवाले सर्वांनी स्वतःहून फोन करून आम्हाला पाठिंबा दिला. तर म्हणले शहराचा विषय तर आम्ही बंद करणार,
किती वाजेपर्यंत करू, दिवसभर करू का? तर आमची लोक म्हटले दिवसभर नका करू, 2 वाजेपर्यंत करा. ते झालं. तर त्याच्याही आदल्या दिवशी बऱ्याच जणांना फोन गेले का बंद करू नका, त्यांच्या दादागिरीला तुम्ही ऐकू नका. आणि पहिली गोष्ट तर आम्ही दादागिरी केलीच नाही. आम्ही हात जोडून लोकांना आव्हान केलं. आम्ही सगळे मार्केटमध्ये हात जोडून लोकांना विनंती केली, फिरलो का तुम्ही शहरासाठी बंद करा. मग ही काय पद्धत चालली? हे असं नाही झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर हे जे म्हणतायत जबरदस्ती केली तर आम्ही जागरूक नागरिक सर्व पक्ष कुणावर जबरदस्ती करत नाही. हे झाल्यानंतर आंदोलन यशस्वी झालं, बंद 100% झाला, तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर मग आम्ही आमदारांकडे गेलो. परत आमदारांनी प्राणसाहेबांना फोन केला, आम्ही प्राणसाहेबांना भेटलो. प्राणसाहेबांनी आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास वेळ दिली, सगळं म्हणणं ऐकलं. परत ते म्हणले आता आमचे काही मुद्दे आहेत त्या निवेदनमध्ये राहिले, ते म्हणले तुम्ही परत व्यवस्थित लिहा. तर आम्ही सर्व तिथं बसून निवेदन तयार करून परत प्रांतांना दिलं. म्हणजे हा विषय झाला. आता हे निवेदन देता आम्ही आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचा संपर्क करायचा प्रयत्न करत होतो, पण इलेक्शन आणि हे वातावरण असल्यामुळे त्यांचा संपर्क होत नव्हता. पण आई एकविरा देवीची कृपा अशी झाली का असं कळलं का मुख्यमंत्री एकविरा देवीला येणार आणि उपमुख्यमंत्री पण येणार. आमचे काही प्रतिनिधी तिथं गेले, त्यांनी निवेदन मुख्यमंत्री शिंदे साहेबांना दिलं. शिंदे साहेबांनी जसं निवेदन बघितलं तसं त्यांनी लगेच आमच्या जागरूक नागरिकांना सांगितलं का हे आप्पांनी माझ्या कानावर हा विषय घातलेला आहे, म्हणजे हा विषय आपला मुख्यमंत्रीपर्यंत गेलेला आहे. ते निवेदन दिलं. त्याच्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकडे गेलो, त्यांच्याकडे निवेदन दिलं. कलेक्टरकडे आमचे मेल गेलेले, कलेक्टरकडं आमचा पत्रव्यवहार झालेला आहे. हे सगळं होत असताना सगळं झालं. म्हणजे आम्ही तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलं. आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेप्रमाणे आमचं आंदोलन चालू आहे. त्यामुळे कुणी आम्हाला सांगायची गरज नाही आणि कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्ही इथं जायला पाहिजे, तुम्ही तिथं जाईल. आम्ही सर्व इथं आहेत, चळवळीतली लोकं आहे. आज आंदोलनात तयार झालेली ही सर्व लोकं आहेत शहराची. त्यामुळे कुणी आम्हाला मार्गदर्शन करायची गरज नाही. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं आता चीफ ऑफिसर येणार नाही, कारण की आम्हाला क्लिअर सांगितलं होतं का जोपर्यंत हे कलेक्टर निर्णय देत नाही तोपर्यंत चीफ ऑफिसर येणार नाही. म्हणून आम्ही आदल्या दिवशी परवा एक पत्र दिलं का आम्ही ठिय्या आंदोलन करणार जर चीफ ऑफिसर आले. तर आम्ही सगळे थांबलो होतो, आम्हाला वाटलं येणार नाही, पण आल्यानंतर आम्ही फोन केलं तर आम्ही जे 10, 12, 15 लोक होतो आम्ही तिथं आंदोलनाला गेलो आणि आम्ही आपल्या ठिय्या देऊन घोषणा केल्या. तिथंही काही लोकांनी जाणून बुजून म्हटलं आमचा जनता दरबार आहे, आम्ही दर सोमवारी जनता दरबारला येतो. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, शहर बघते तुम्ही जनता दरबारला येत आहे. जर एवढं मोठं आंदोलन जर दुसऱ्या मजल्यावर चालू आहे, तुम्हाला खरंच जनतेची काळजी होती तर तुम्ही पहिल्या मजल्यावर बसायचं होतं. पहिल्या मजल्यावर बसून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवायचे होते. म्हणजे आज तुम्ही जाणून बोलून आज जो आमच्या आंदोलनाला सपोर्ट करतो त्याला तुम्ही बदनाम करता, जो आमच्याबरोबर येतं त्यांना तुम्ही फोन करून वेगवेगळं कारण सांगता, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आता आम्हाला सर्वांना असाच प्रश्न पडला आहे का टेंडर चीफ ऑफिसरनी आणलं आहे का ह्या लोकांनी आणलं आहे. आणि परत आता दुसरा हे मुद्दे तर तुम्हाला सांगितले. आता 1-2 मिनटं फक्त घेतो मी तुमचे. आता त्या दिवशी पत्रकार परिषद झाली, त्यांनी आज हातवारे केले. हे जागरूक नागरिक कोण शहरात नाही म्हणले, यांची काय किंमत नाही. तर जागरूक नागरिकने या शहरासाठी काय केलं ते 2 मिनटात मी तुम्हाला सांगतो. तुम्हालाही माहिती आहे पण जनतेला कळू दे, कारण की जनतेमध्ये समोरासमोर आहे काय चाललं आहे. जागरूक नागरिक खरंच शहराला वेटीस धरतात का? आम्ही वेटीस धरत नाही. सर्व नागरिक आमच्या बरोबर आहे आणि नियोजनबद्ध आमचं आंदोलन चालू आहे. जागरूक नागरिकांनी पहिलं आंदोलन केलं, हायवे रोखला. त्याचा परिणाम असा आला, बरोबर ना, त्या पुन्हा हायवे रोखला होता. त्याचा परिणाम असा डिवायडर लागले, शहरामध्ये अवजड वाहनं बंद झाली. आज जवळजवळ 40 वर्ष आपली मागणी होती का स्ट्रीट लाईट मनशक्ती ते बॅटरीपर्यंत लागले पाहिजे, ती मागणी आपलं पूर्ण झाली. ती आज तुम्ही जर बघितलं तर रोडवर स्ट्रीट लाईटचं काम चालू आहे. परत IRB आपल्याकडं 2.5 करोड रुपये भाडं मागत होती, भाडे तत्वावर ते आपलं आंदोलन झाल्यामुळं ते त्यांनी 2.5 करोड आपले माफ केले. म्हणजे लोणावळा नागरिकांचं आपण 2.5 करोड रुपये शहराचे वाचवले आपण. आणि आज लाईटीचं काम झालं, महिन्याभरात तुम्हाला त्या लाईटी दिसतील. जसं त्यांनी मंजूर केलं आमदार साहेबांनी तिथं DPTCमधनं फंड आणला, आता तो फंड आला, आता कामही चालू झालेले. दुसरं आंदोलन आपण केलं, रेल रोकोचं आंदोलन केलं, तेव्हाही लोकं आली नाही. तेव्हाही त्यांनी लोकांना सांगितलं जाऊ नका. हे सत्तेत असताना यांना एकही लोकल चालू करताना आले. पण आपल्या जागरूक नागरिक जेव्हा सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतो, रेल अडवतो, तर त्याचा परिणाम असा आला का एक लोकल चालू झाले आणि 2 आपल्याला एक्सप्रेसचा आपल्याला तिथं थांबा मिळाला. हे यशच आहे ना. त्याच्यावर आम्ही सर्वांनी अंगावर केसेस घेतल्या. आजही शहरासाठी आम्ही अंगावर केस घ्यायला तयार. काल आम्ही साहेबांना बोललो आमची चूक असेल तर आम्हाला तुम्ही अटक करा. तिसरं आंदोलन तुम्ही बघितलं तर भुशीवर जेव्हा अन्याय झाला, सगळं तोडत होते, वरचा भाग तोडला, खालचा भाग तोडायला येणार होते, तर आम्ही सर्व
तेव्हा पप्पूबाईंनी जास्त इनिशिएटिव्ह घेतला, लोक जमवली, बाळासाहेब पावगडे, पप्पूबाई यांनी लोक जमवली, कसं करायचं काय करायचं. सकाळी पप्पूबाई 9 वाजता आपण लोक बोलवले तिथं. त्या आम्ही तिथं सगळे जमल्यामुळं ती कारवाई थांबली. नाही तर त्यांचं रोडपर्यंत रेल्वे आणि नगरपालिकेचा उद्देश होता का रोडपर्यंत सगळं जमीनदोस्त करायचं, मालकी जागेतलं पण. मग ते आम्ही केलं. त्याच्यानंतर हे आंदोलन केलं. त्यामुळं कुणीही जनतेला गृहीत धरू नये. आता जो टेंडरचा विषय आहे ते माझे सहकारी जे नगरपालिकेमध्ये ज्यांना अभ्यास आहे, जे नगरसेवक राहिलेत, ज्यांना प्रशासनाचा अभ्यास आहे, ते तुम्हाला हे सांगतील. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख मुद्दा जो आहे की BVG कंपनीला ज्यांनी BVG कंपनीसाठी जे काम करतात आणि BVG कंपनीला ज्यांनी टेंडर दिलेलं आहे, चुकीच्या पद्धतीनं टेंडर दिलेलं आहे या मुख्य अधिकाऱ्यांनी. आणि हे टेंडर जे आहे हे 11,93,00,000चं टेंडर आहे. म्हणजे ते 12 कोटीचं टेंडर एकंदर आहे. आता 12 कोटीचं टेंडर ही जी 7 कामं पहिली जी होत होती ती 5 कोटीमध्ये होत होती आणि आता ते 12 कोटीपर्यंत गेली. म्हणजे 7 कोटी रुपये आपल्या लोणावळ्यातील सामान्य नागरिकांचे त्याच्यामध्ये जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये जात असताना वाढीव तुम्ही जर त्यांना 7 कोटी रुपये देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही अटी तुमच्याच ॲग्रीमेंटमध्ये अटी टाकलेल्या आहेत. पहिलं ॲग्रीमेंटही झालेलं आहे आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे वेगवेगळ्या कामांची पद्धत त्यांनी ठरवून दिलेली आहे. म्हणजे आता एक साधं 2-4 पॉईंट मी जास्त सांगणार नाही, पण 2-4 पॉईंट सांगतो की त्याच्यामध्ये लिहून देणार यांनी शहरातील बड्या आस्थापनांकडून, कारखानदारांकडून कचरा, भाजी मंडई, मासळी मार्केट, मटण मार्केटमधील कचरा गोळा करण्याकरता स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी लिहून देणार यांची राहील. ती 2 वेळा त्यांनी तिची साफसफाई करायची आहे. नंतर कचरा वाहतूक बंद वाहनांमधून अशा प्रकारे करावी की कचरा वाहतुकीबाबत नागरिक व व्यापारी यांच्या तक्रारी येणार नाहीत. वाहतूक करताना कचरा घाण रस्त्यावर सांडणार नाही याची काळजी, दक्षता घेण्याची जबाबदारी ही लिहून देणार यांची. लिहून देणार म्हणजे BVG कंपनीच्या. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे की लोणावळा नगरपालिका क्षेत्रातील नाल्यातील गाळ, रस्त्यावरील कचरा, दगड, माती, विटा, सार्वजनिक कचरा, मृत जनावरे इत्यादी बंदिस्त वाहनाने उचलून वर्सोली कचरा डेपोच्या जागेवर घेऊन जाण्याची जबाबदारी लिहून देणार यांची आहे. त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही लिहून देणार यांचीच आहे आणि हे लिहून देणार यांना मान्य आहे. प्रत्येक वाहनावर लाऊडस्पीकर यंत्रणा बसवणे लिहून देणार यास बंधनकारक आहे. लाऊडस्पीकर बंद असल्याचे निदर्शनास आल्यास 500 रुपये प्रति घंटा इतका दंड लावण्यात येईल, हे लिहून देणार यांना मान्य आहे. मटण मार्केटसाठी वेगळी घंटागाडी उपलब्ध करून देणे, ती त्या वाहनातून वर्सोली कचरा डेपो प्रक्रिया केंद्रावर घेऊन जाणे बंधनकारक आहे. सकाळी शहरातील रस्त्यांची स्वच्छता, साफसफाई केल्यानंतर साचलेला कचरा त्याच वेळी वाहनात जमा करून वर्सोली कचरा डेपो येथे घेऊन जाण्याची जबाबदारी लिहून देणार यांची आहे. अशा कित्येक अटी या ॲग्रीमेंटमध्ये आहेत. मी ह्या तुम्हाला वरच्या अटी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्या डोळ्याने आपण बघू शकता. आता आपल्याकडे याचे काही प्रूफ आहेत. ज्यावेळेस आपण 7 कोटी रुपये जास्त मोजतो त्यावेळेस आपली अपेक्षा आहे की ॲग्रीमेंटमध्ये जे जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे कामं होणी गरजेची आहेत. आता हा रस्त्याच्या आजूबाजूस पडलेला कचरा आहे. याच्यावरती तारीख आहे 10/7/2000 म्हणजे 7 तारखेचे 10व्या महिन्यातल्या 2024चे हे फोटो आहेत. म्हणजे ही लोणावळ्याची आत्ताची परिस्थिती आहे. आता या 14 तारखेला यांना 1 महिना होणार आहे आणि 1 महिन्यामध्ये ही लोणावळ्याची परिस्थिती, ही कालची परिस्थिती आपण जर सगळी बघितली तर ही कालची परिस्थिती. आणि असे कित्येक फोटो आहेत की ज्याच्यात मी आत्ता उल्लेख केलेले जे ॲग्रीमेंट आहेत त्या ॲग्रीमेंटमध्ये बंद गाड्यांमधून कचरा वाहून नेणं, कचरा तिथे जाऊन याची विल्हेवाट लावणं हे गरजेचं आहे. हे बघा, ही लोणावळ्याची परिस्थिती आहे आणि आत्ताची परिस्थिती आहे लोणावळ्याची. याच्यावर तारखेनिशी हे फोटो आहेत. मी हे सगळे तुम्हाला परत देतो. मग ज्या वेळेस लोणावळ्यातील सामान्य नागरिक हा 7 कोटी रुपये एक्स्ट्राचे मोजतो त्यावेळेस ह्या कामाची अपेक्षा आहे का? बरं, आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की या BVG कंपनीचा तुम्ही माहिती मागवली का? जसं संगमनेर नगरपालिकेने, श्रीरामपूर नगरपालिकेने काही माहिती मागवल्या होत्या की आम्ही अशा टेंडरमध्ये असं काम करतोय, तर याच्यामध्ये ही कंपनी कुठे बॅकलिस्टेड आहे का, या कंपनीचं काम काय आहे याची माहिती कुठे मागवली का? हे बघा, हे आणि ह्या तारखेनिशी फोटो आहेत. हे काही कुठले चुकीचे फोटो नाही, तारखेनिशी फोटो आहेत. जर आज आम्ही 7 कोटी रुपये एक्स्ट्रा मोजतो तर ते कामही तसं दिसलं पाहिजे. काम तसं दिसतच नाही. अजूनही ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं काम होत नाही. तर मग त्या कंपनीचे लाड का? आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेने सुद्धा हे मान्य केलं की आम्ही इतके पैसे देऊनही आमच्याकडून त्या कंपनीकडून आम्हाला काही काम करून घेता येत नाही. त्यांनी 3 तारखेला पत्र काढलेलं आहे
3/10/2024ला हे नगरपालिकेचं पत्र आहे. याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे, सदर कार्यादेश देऊन 16 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, परंतु आपणामार्फत अद्याप शहरातील विविध भागात घंटागाडी वेळेत न पाठविणे, रस्त्यालगत असलेला कचरा उचलून न घेणे, गटार साफसफाई न करणे, शौचालय सार्वजनिक सामुदायिक साफसफाई न करणे व कचरा विलगीकरण न करणे आदी कामाबाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधी व नागरिकांमार्फत कार्यालयास प्राप्त होत आहेत. तसेच आपल्यामार्फत अद्याप निविदा अटी शर्तीनुसार मनुष्यबळ पुरवठा, म्हणजे हे जे मेन टेंडर हे 7 कोटी जे वाढीव झालेलं आहे, 5 कोटीचं काम 7 कोटी रुपये वाढवून 12 कोटीला देणं, हे स्किल वर्क अनस्किल वर्क आणि मनुष्यबळ वाढवून देण्यासाठी हे रक्कम वाढलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मनुष्यबळ पुरवठा करण्यात आलेला नाही. म्हणजे आता यांना वर्क ऑर्डर देऊन आत्तापर्यंत याच्यामध्ये मनुष्यबळ वाढलेलं नाही. मग एवढ्या सगळ्या तक्रारी असताना ह्या कंपनीचे लाड का? ही काय जावई आहे का ही कंपनी लोणावळा नगरपालिकेची? आणि हिचे लाड पुरवतोय कोण? का पुरवतोय हिचे लाड? या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे की आमच्या करदात्याच्या खिशातून जी 30% पाणीपट्टी जी तुम्ही वाढवलेली आहे ते पैसे घेऊन तुम्ही या कंपनीचे लाड का पुरवता? जर तुम्ही याच्यात ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे ना तुम्ही सगळं की अशा पद्धतीनं असं काम करायचं आहे, असं करायचं आहे, सह्या करायच्या, 11/9ला त्याची सही झाली, मग हे सगळं जर झालं तर मग याचे 7 कोटी रुपये हे जातात कुठं आहे? मग या महिन्याचे 7 कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार? कारण मनुष्यबळ वाढलेलं नाही. त्यांनी जे इक्विपमेंट्स द्यायला पाहिजे, JCB टिप्पर हे ते द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही. त्याची लोकही अजून कामावर नाही आणि लोणावळाही स्वच्छ नाही. मग ह्या कंपनीचे लाड का? आम्ही पहिल्यापासून जे म्हणतोय की ही कंपनी काम करत नाही आहे आणि त्याचं प्रूफ दिलं आहे यांनी. नगरपालिकेनेच नोटीस काढली तिला की देत नाही आहे, सही केली आहे मुख्याधिकाऱ्यांनी. मग हे पत्र याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं की कंपनी काम करत नाही आहे. मग आता कंपनी काम करत नाही तर त्या कंपनीचं काय करायचं? आणि याचाच मुद्दा घेऊन सर्वपक्षीय लोक सगळे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो. ते यासाठीच जमलो होतो की आमचा पैसा तुम्ही वाया घालू नका. मुख्याधिकाऱ्यांच्या मनात आलं म्हणून L1 L2 L3 वरची कंपनी तिला L1 ते आणलं, L1 वर आणलं आणि तिला मार्क दिले 30 की ती खूप चांगलं काम करते. बरं, याच्यामध्ये एक प्रामुख्यानं एक मुद्दा अजून असा आहे की त्यांनी मेन्शन केलेला मुद्दा आहे तो निविदाधारकाकडे किमान 20 किंवा त्याहून अधिक कचरा वाहतूक करणारी वाहने, घंटागाडी, 4 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टर, किमान 1 JCB, किमान 1 पोकलन, यंत्रसामग्री आणि वाहनांची क्षमता असणे याचा स्वतःच्या मालकीची असणे अनिवार्य राहील. मग तुम्ही ज्यावेळेस ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिता की तुम्हाला एवढे सगळ्या गाड्या हे ते सगळं तुमच्या मालकीचं हवं आहे आणि मग तुम्ही आता म्हणता की हे भाड्याने घेतलं, ते भाड्याने घेतलं, ह्याला भाडं देतो, त्याला भाडं देतो, असं का? मग या कंपनीचे लाड लोणावळा नागरिकांनी का पुरवायचे? ह्या पुरवायचे का? आणि हे लाड का पुरवायचे? याच्यामध्ये 7 कॉन्ट्रॅक्टर आहेत, वेगवेगळे 7 कॉन्ट्रॅक्ट मिळून त्यांनी हे केलेलं आहे. प्रशासकीय इमारती ज्या आपल्या आहेत त्याच्यातही त्यांनी लिहिलेलं आहे की फरशी साफ करणे दिवसातून 2 वेळा, कचरा गोळा करणे, विभागातील डस्टबिनमधील कचरा गोळा करणे व कचरा पेटीत टाकणे दिवसातून 2 वेळा, काचेचे व लाकडी पार्टिशन साफ करणे दिवसातून एकदा, असे कित्येक कामं त्यांनी लिहून दिलेली आहेत. आणि कशाने करायची तेही लिहून दिलेलं आहे त्यांनी. पण अजूनपर्यंत ही कामं काय होताना कोणाला दिसलेली नाहीत. जर कोणाला दिसले असतील तर त्यांनी आवर्जून सांगावं की ही कामं या पद्धतीनं होतात आहेत. पण आम्हाला काही दिसलेली नाहीत. जी कामं पहिली 5 कोटीमध्ये होत होती त्याच पद्धतीची कामं आत्ताही चाललेली आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा फरक पडलेला नाही. तर हे एक्स्ट्राचे जे 7 कोटी आहे आणि त्याच्यासाठी हा जो सगळा आत्ताचा गोंधळ चाललेला आहे हा कशासाठी चालला आहे हाही प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आणि आमच्याही लोकांच्या मनामध्ये आहे. हे एवढे पेपर आहेत. आता हे सगळे पेपर्स मी तुम्हाला हे फोटो आणि पेपर्स देणार आहे. तुम्ही याचं आकलन करावं आणि सत्सक विवेकबुद्धीला जागून लोणावळ्यातील नागरिकांनी याचं आकलन करावं की आपले 7 कोटी रुपये ह्या पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेच्या कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत हेही आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. एवढंच मला इथं सांगायचं आहे. बरेच कागदपत्र आहेत, बरेच पॉईंट्स या ॲग्रीमेंटमध्ये ज्या 9व्या महिन्यामध्ये त्यांनी सही केलेली आहे त्याच्यामध्ये आहेत तेही अवेलेबल आहेत. 11/9ला त्यांनी सही केलेली आहे याच्यावरती BVG कंपनीबरोबर. आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक मुद्दा त्याच्यात असा लिहिलेला आहे त्यांनी, म्हणजे एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो. करारनामा व कार्यादेश दिल्यानंतर दिलेल्या मुदतीत काम चालू करणे लिहून देणाऱ्यांना बंधनकारक राहील.
कामाबाबत लिहून देणार यांच्याकडून अटी व शर्तीचे पालन होत नाही असे निदर्शनास आल्यास करारनामा रद्द करण्यात येऊन ठेका संपुष्टात आणण्यात येईल. मग आता जर लोणावळा नगरपालिकेने हे पत्र काढलेलं आहे की तुमच्याकडून काम होत नाही 3 तारखेला, का नाही ठेका कॅन्सल करत? का तुम्ही अजून याचीच वकिली करता या कंपनीची? याच्यामध्ये मुद्दा आहे, याच्यामध्ये या ॲग्रीमेंटमध्ये 39 नंबरचा मुद्दा आहे आणि त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे, संपुष्टात आणण्यात येईल व अनामत रक्कम सुरक्षा रक्कम जप्त करण्यात येईल हे लिहून देणार यांना मान्य आहे. मग तुम्ही का लाड पुरवताय? आणि आपल्या लोणावळ्यातले काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते याचं समर्थन का करताय? जर आपला पैसा वाया जातोय, त्यात तुमचाही पैसा आहे, आमचाही पैसा आहे, मग तो जो पैसा वाया जातोय तर याचं समर्थन का? त्यांना सांगितलेलं आहे करारनामा झालं तुम्हाला काम चालू करायचं आहे आणि जर नाही झालं तर हे जे ॲग्रीमेंट झालेलं आहे हे रद्द करायचं आहे. करा ना रद्द, पैसे वाचतील आपले. जर त्यांच्याकडून काम होत नाही आहे तर पैसे वाचतील ना. आणि ह्या BVG कंपनीचे काय आम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा आम्ही काय कामाला नाही या कंपनीमध्ये की आम्ही याला लोक शोधून द्यायची, आम्ही याचा स्टाफ पुरवायचा, आम्ही याला स्किल वर्क कुठलं अनस्किल वर्क कुठलं आणि काय कुठलं याच्यासाठी ही कंपनी आली आहे का? म्हणजे याचा सगळ्याचा सारासार विचार हा करायला पाहिजे आणि जागरूक नागरिक म्हणूनही याचा आपण विचार सगळ्यांनी आमच्या म्हणजे तुमच्यासमोर मांडणं आम्हाला गरजेचं होतं. म्हणून आज आम्ही हा सगळा उहापोह तुमच्यासमोर ठेवलेला. प्रथमतः आपल्या पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की सर्व लोणावळ्यातील आंदोलनामध्ये सर्व लोणावळ्यांनी सहभाग घेतला आणि 100% सहभाग ज्यांनी दिला मी त्या नागरिकांचं, त्या व्यापाऱ्यांचं, सर्व जाती समाजातील सर्व पक्षाचे मी आभार मानतो. परिस्थिती अशी आहे की आज हे चाललं आहे खरंच लोणावळा जनतेचं नुकसान आहे. नुकसान म्हणण्यापेक्षा जे काम आपण 5.5-6 करोडला द्यायचो त्याचे 6-7 टेंडर काढायचे. टेंडर काढल्यानंतर आपल्या लोणावळ्यातलेच कॉन्ट्रॅक्टर तिथं असायचे. तो पैसा आपल्या लोकांमध्ये राहायचा, आपल्या लोकांमध्ये नंदनवन राहायचं. आज ते सोडून ते 6चे डायरेक्ट 12 करोड रुपये निधी देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन जे बाहेर दिले गेले ती एक खूप मोठी हानी आपल्या लोणावळ्याकरांची झालेली आहे. आणि जो पैसा जाणार आहे, जी फसवणूक झालेली आहे माझ्या सर्वसामान्य जनतेची झालेली आहे. जनतेच्या खिशातला पैसा जाणार आहे. आज काबाड कष्ट करून जे नागरिक पैसे जमा करतात ते काय ह्यांच्या मुख्य अधिकाऱ्याच्या घशात घालण्यासाठी करतात का? कुठल्या न्यायाने एवढे 6 करोड रुपये 7 करोड रुपयांनी वाढवले? मी सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीचा माझा जो काही कार्यकर्ते आहेत हे या आंदोलनाला पाठिंबा देतात ते आणि दिला आहे आणि वेळोवेळी तुमच्या बरोबर पण आहे. काही माझे कार्यकर्ते जे माझ्या विरोधात आहे ते त्यांची दिशा वेगळी आहे, मला त्यांच्याशी काय देणे घेणं नाही आहे. मी माझ्या लोणावळ्याकर नागरिकांबरोबर राहणार. लोणावळ्यातल्या नागरिकांचं कुठं नुकसान होत असेल ते मी कदापि सहन करणार नाही. ती नुकसान भरकरून करण्यासाठी जे मला साथ देतील ते इतर कुठल्या पक्षाचे असतील ते मला माहीत नाही, पण मी त्यांच्याबरोबर राहणार. आज या BVG वाल्यांनी चालवलेलं थैमान खरं पाहूशी वाटत नाही. परिस्थिती पाहिली तर आज लोणावळ्यात काय चालले, स्वच्छता, ड्रेनेज, गटरं, कुठल्याही प्रकारची गटर ज्या नियमावलीने त्यांनी दिले ते नियम पण कुठले पाळले जात नाही का? म्हणून ह्या BVGला आपण उराव घ्यायचं. मी माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं व माझ्या कार्यकर्त्याकडनं हे BVGचं कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि जर हे होत नसेल तर ह्या मुख्य अधिकाऱ्याला लोणात आम्ही राहून देणार नाही ह्याची आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो. मंच लोणावळा सर्व पक्ष सर्व संघटनेच्या वतीनं मी आलेल्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत करतो. गेली महिनाभर आपण पाहत आहोत की लोणावळ्यामध्ये नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जागरूक मंच असेल, सर्व पक्ष असेल, सर्व संघटना असेल, सर्व व्यापारी बंधू असतील यांनी जो लढा चालू केलेला आहे या ठेकेदाराच्याबद्दल आणि प्रशासनाच्या विरुद्ध कारभाराच्या विरोधात आम्ही जो लढा चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत आजतागायत 3 ते 4 आंदोलनं केली. काल हे आमचं ठिय्या आंदोलन होतं, त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला होता. या अगोदरच किरण भाऊंनी जसं सांगितलं की रेल्वेच्या आंदोलनामध्ये बी सर्व जागरूक नागरिक आपले सहभागी झाले होते. त्याच्यामुळं आपल्या 2 ट्रेन आणि 2 एक्सप्रेस गाड्या त्या ठिकाणी थांबा सुरुवात झालेल्या आहे.
आता त्याच्यामध्ये एक प्रामुख्याचं उदाहरण मला तुम्हाला सांगूशी वाटतं की आपल्या लोणातले काही रेल्वेचे कर्मचारी आहेत की ज्यांचं वय जवळजवळ 55 ते 56 अशा वयाचे होते. 2 या 3 वर्ष त्यांच्या नोकऱ्या म्हणजे राहिलेल्या होत्या की 58 वर्षामध्ये ते सेवानिवृत्त होतात. अशा लोकांनी पण आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मुंबईहून या ठिकाणी मुंबईला जात असताना त्यांना लोणात थांबा नसल्यामुळं काही लोकांचे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट पण झाले. अक्षरशः लोकांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला म्हणून आम्ही रेल्वेचं आंदोलन त्या ठिकाणी केलं. आमच्या काही सहकाऱ्यांवर त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केस केल्या. त्या कोर्टामधून आत्ता सध्या मध्यंतरी जाऊन आमच्या ते निर्णय झालेला आहे. आम्ही नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहेत. आमच्या घरच्या वैयक्तिक कोणाचं या ठिकाणी काम नाही. कालच्या आंदोलनामध्ये पण आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही आंदोलनाला ठिय्या आंदोलनाचं पत्र दिलं असताना त्यामध्ये सिंह पालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी जवळजवळ तिथं DYSP असतील, लोणा पोलीस अधिकारी असतील, अजून त्यांचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी होते. जवळजवळ 100-150 पोलीस त्या ठिकाणी असतील. आम्ही त्या ठिकाणी जेवढे आमचे प्रमुख लोक होते त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी चालू केलं. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू करत असताना काही समाजातील सुपारीबाज लोक जी समोर नगरसेवकांची जी केबिन आमची ज्यावेळेस होती ही सुपारीबाज 4-5 माणसं त्या ठिकाणी आली आणि त्यांनी तिथून चित्तवरेखोर बोलणं करून चालू केल्यानंतर तिथं जो प्रकार झाला तो आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे. ह्या सुपारीबाज माणसांनी कालचं आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की आमच्यावर तुम्ही केसेस केल्या, आम्हाला तुम्ही आतमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, तरी आम्ही लोणाळकर जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत. आम्ही काय मागे हटणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही स्थगिती आम्ही घेणार नाही. आता त्याच्यामध्ये आम्ही पाण्याचा विषय घेतलेला आहे, टॅक्सचा विषय घेतलेला आहे. पाणीपट्टीमध्ये 30% वाढ झालेली आहे. आता समोरचे सुपारीबाज लोक आम्हाला नेहमी सांगतात त्यांच्या पत्रकार परिषदेमधून की 30% वाढले तर काय झाले, आता ते कमी नाही होणार. टॅक्सबद्दल म्हणतात तर टॅक्स कमी नाही होणार. आता टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती देतो मी सर्वांना की आता आपण मार्च ते एप्रिल म्हणजे 2024 ते 2025 एप्रिल ते मार्चपर्यंत आपण सर्व नागरिक कर त्यामध्ये भरतात. कर भरल्यानंतर शिवोंनी नवीन प्रथा अशी पाडली त्यामध्ये की आता 2025पर्यंत मी टॅक्स भरलेला आहे. तर ते काय करतात 2-3 महिन्यांनी त्याच्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये त्यामध्ये लोकांना हॉटेलवाले असतील, टपरीवाले असतील, सर्व लोकांना नगरपालिकेमधले अर्धे कर्मचारी सर्व टॅक्स आणि पाणीपट्टी वाढायला सुरुवात करतात. पहिली प्रथा अशी होती की एप्रिल ते मार्चपर्यंत जर टॅक्स भरला असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2 महिन्यामध्ये तुम्ही टॅक्सचे पावते वाटले पाहिजे. आणि सर मार्चमध्ये जर त्यांनी टॅक्स तुमचा नाही दिला तर तुम्ही त्यांच्यावर 2% कारवाई करा. ह्यांनी 6 महिन्याचे 2 स्लॅब काढलेत. त्याच्यामध्ये 2 स्लॅब काढल्यानंतर जर 6 महिन्यामध्ये त्यांनी आता संपूर्ण 2025पर्यंत पैसे भरलेले आहेत आणि जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये यांनी डिसेंबरमध्ये पैसे नाही भरले तोपर्यंत तर तो 2% त्याला त्या कराच्या पावतीमध्ये ते ॲड करतात. आणि हे आम्ही जर त्यांना विचारायला गेलो आणि ह्या विषयावरती आम्ही सीओ साहेबांना त्याविषयी यावर चर्चा केली तर ते बोलले नाही, हे शासनाचे गाईडलाईन्स आहेत. म्हणलं शासनाचे गाईडलाईन्स आहेत तर हे नवीनच तुम्ही लाभताय नागरिकांवर. मग हा 2%च्या व्याजाच्या रूपाने जो नागरिकांचा पैसा जातो, आम्ही बोलत नाही की त्यामध्ये तुम्ही दंड लावू नका, पण तुमच्या मुदतीत नाही भरले तर तुम्ही दंड लावा. आज टॅक्सच्याबद्दल आपण माहिती घेतोय. याबद्दल या लोकांना समोरचे जे आहेत जे पक्षाचे लोक आहेत त्यामध्ये एक पुजारी असतात, एक सुरेखा जाधव असतील. ह्या लोकांनी आज नावं घेऊन त्या ठिकाणी सांगतो मी त्यांची की हे सुपारीबाज लोक आहेत. ह्यांनी नगरपालिकेची सुपारी घेतली का, कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतली का. आता त्या पुजारीचं एक सुमित्राव आले त्याच्यामध्ये 10,41,000 टॅक्स बाकी. आज तुम्ही तिथं व्यवसाय करताना नागरिकांचे पैसे 2% घ्या, 3% घ्या, किती वाढवायचे वाढवा, स्वतः पण पैसे भरले पाहिजे ना, भरले पाहिजे. आम्ही जर जनतेसाठी आज या ठिकाणी भांडणं करायला उतरलेले, रस्ते उतरलेले, वैयक्तिक काम कोणाचं नाही तर या सुपारीबाज लोकांनी नागरिकांना या प्रश्नांची पण उत्तरं दिली पाहिजेत. काही ठिकाणी ज्या वेळेस आम्ही एकत्र काम करत होतो, मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, हेही भारतीय जनता पार्टीमध्ये होते. आम्ही 9 नगरसेवक, एक 10 असे ऑप्शनचे नगरसेवक बाळासाहेब होते आमचे. या ठिकाणी आज 2 माझे सहकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस असे काही माझ्याकडं खात्रीदायक माझ्यासमोर ज्या घटना आहेत की काही लोकांना प्रशासनावर धाक दाखवून यांनी 53 नोटीस काढायच्या आणि मग नंतर आतून सेटलमेंट करायची. काही लोकांची नावं पण मी तुम्हाला योग्य वेळ आली ना त्यावेळेस योग्य नावासकट तुम्हाला देईल. मी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत त्याचे. मी मोगम कधीच बोलत नाही.
ती लोक तुमच्यासमोर देईल, त्यांचे नंबर देईल तुम्हाला, त्यांच्या सगळ्या रेकॉर्डिंग ऐकून मी की पहा की यांच्याकडून कसे पैसे घेतले जातात. मग एखाद्या आपल्या जर स्थानिक लोकांना जर तुम्ही अशी दादागिरीची भाषा करून पैसे लुटायचं काम करत असाल तर चुकीचं आहे ना. मग तुम्हाला म्हणजे नगरपालिकेमध्ये तुम्ही जर आज पदावरून उतरलेले आहात तरी पण तुम्ही स्वतःला काय नगराध्यक्ष समजता का, उपनगराध्यक्ष समजता का? नागरिकांचे प्रश्न सोडवले तुम्ही नगरपालिकेत येतात, आम्हाला माहिती आहे. नगरपालिकेत आल्यानंतर त्या ज्या नगरसेवकांच्या कॅबिनमध्ये बसतात तर प्रत्येक अधिकाऱ्याला तुम्ही बोलून घेता. आम्ही बाकीचे नगरसेवक कधी तिथं बसून तिथं मिटिंग लावली का? आम्ही कोणती पत्रकार परिषद घेतली का? आम्ही शिवनच्या कॅबिनमधून कोणत्या भूमिका पक्षाच्या मांडल्या का? तुम्ही दाखवा आम्हाला, आम्ही कधीच मानत नाही. नगरपालिका हे आपलं मंदिर आहे, त्या मंदिराचा आपण आम्ही कधी करणार नाही. नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात, आम्ही रस्त्यावर उतरतो, नगरपालिकेत जातो, मग तिथं ATPचा अधिकारी असू, आरोग्याचा अधिकारी असू, बांधकामचा अधिकारी असू, त्यांना कधीही विचारा. आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांना स्पष्ट सांगतो की सर अशा कंप्लेंट आहे, माझ्या विभागात हा प्रॉब्लेम आहे, नागरिकांच्या ह्या कंप्लेंट आहे, तुम्ही ह्या मार्गी लावा. आणि आजपर्यंत आम्ही अरेरावीची भाषा कोणाला केलेली नाही. आता त्यांनी सांगितलं की महिलांचा अपमान केला. कालच्या प्रकरणामध्ये जर त्यांनी चितवणी करून त्या ठिकाणून चितवण्याचा प्रयत्न केला नसता तर हा तिथं प्रकार घडला नसता. ते समोर आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी समोर बसले, तिकडून हातवारे करून हसतात आहे आम्हाला. मग त्याच्यामध्ये थोडासा संयम तुटल्यामुळं त्या पुजारीला मी त्यामध्ये अपशब्द बोलला असेल हे मान्य करतो मी. पण सुरेखा ताईला मी बोलायचा काय प्रश्न नाही. मी महिलांचा कधी आजपर्यंत आदर केलेला आहे. कोणत्या महिलांनी लोणावळ्यातल्या एकही महिलांनी असं सांगावं की भरत अर्पणेंनी माझा अपमान केलेला आहे. आणि हे जर नारी शक्तीचा अपमान केला असं बोलत असतील तर मी त्या सुरेखा ताई आणि त्या पुजारीचा निषेध करतो. पहिले तुम्ही लोकांसाठी काय करताय आणि लोकांची दिशाभूल ज्या प्रकारे तुम्ही आज या ठिकाणी लोणावळ्यामध्ये करत आहात हे पहिलं चुकीचा पायंडा तुम्ही पाडू नका. आमचं आंदोलन आम्ही शांतता मार्गानेच करणार आहोत. बाकीच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करायची गरज नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन याच पद्धतीने चालू राहील एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि रिपीट नाही करणार. किरण शेटनी भरत भाऊनी आणि बाकीच्या लोकांनी सर्व जवळजवळ मुद्दे मांडलेले. या ठिकाणी मागच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण ऐकलं असेल हे शब्द निघाले होते का जागरूक आम्ही काय ओळखत नाही. पण आज या ठिकाणी आपण सर्व चॅनलवाले या ठिकाणी आले त्याच्यातून हे सिद्ध होतं का जागरूक नागरिक म्हणून काहीतरी आहे लोणावळ्यात. आणि जवळजवळ 6 पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आज उपस्थित आहे. सर्व पक्षाचे प्रमुख म्हणजे माझी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एवढे लोक आज मैदानात उतरल्यानंतर म्हणजे आंदोलनमध्ये उतरल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत असेल का बा जागरूक नागरिक काय नाही आहे. तर आम्ही त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करून ह्यापुढेही त्यांना दाखवून देऊ का जागरूक नागरिक म्हणून आम्ही लोणावळेकरसाठी भांडतोय, कुठल्या पक्षासाठी नाही. मी जरी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तर मी त्या पक्षाचं कुठे ह्याच्यात म्हणजे प्रोपागंडा केलेला नाही. लोणावळेकरांसाठी आम्ही भांडतोय. प्रामुख्याने या ठिकाणी 2 मुद्दे मांडणार आहे. एक 30% जी पाणीपट्टी वाढ झाली या ठिकाणी ती हे बोलले का लोकांना खरंच सांगू तर लोकांना ते माहीतच नव्हतं का त्यांच्या बिलमध्ये 30% वाढून ती पाणीपट्टी आलेली आहे. बरेच लोकांनी न कळता ते भरून टाकलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जेव्हा जागरूक नागरिकांनी हा मुद्दा उपस्थित केला 30%चा तेव्हा लोकांना कळलं का रे आपली 30%. तेव्हा लोकांनी सांगितलं आम्हाला तर माहीतच नव्हतं, आम्ही तर पैसे भरून टाकले. बरेच लोकांनी पैसे भरून टाकले, आम्हाला हा 30% वाढ झाली ते आम्हाला माहीतच नाही आहे. हा म्हणजे पाणीपट्टीचा जो लोकांचे पैसेचा म्हणजे एक विल्हेवाट लावून आणि BVG कंपनीला तो 5 कोटीचा 12 कोटी केला. त्याच्यात प्रामुख्याने आता निखिल भाऊनी सर्व मुद्दे मांडले, डिटेलमध्ये नाही. पण सुरुवातीपासून कसं काय तो नियमत बसून BVGला नियमत कसं बसवायचं ते ठरवून सर्व म्हणजे प्लॅन करून त्याला BVGला तो कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे. त्याच्यात एक उदाहरण तुम्हाला सांगतो का बाबा त्याच्यात एक अट आहे का हिल स्टेशनमध्ये त्याला सुरुवातीला असं अट होती का हिल स्टेशनमध्ये ज्याला 1 वर्ष किंवा पेक्षा जास्त अनुभव असेल तो ह्या टेंडर भरायला पात्र असेल. पण नंतर ती मॉडिफाय करून त्याच्यात असं म्हणजे अट ती शिथिल करण्यात आली आणि त्याच्यात फक्त 1 वर्ष कमीत कमी ज्याला 1 वर्षाचा हिल स्टेशनवरती काम करण्याचा अनुभव आहे तो हा टेंडर भरू शकतो असं ती अट त्याच्यात शिथिल करून हिल स्टेशनची टाकण्यात आली. आणि दुसरा सर्वात मोठा त्याच्यात जो झालेला म्हणजे भ्रष्टाचार कुठे झाला आणि कशी ॲडजस्टमेंट झाली तर गुणाकान जे दिलं यांनी मार्क जे दिले ती 30% आणि 70% म्हणजे हे करून एकाच कंपनीला फेवर करून त्याला सर्वात जास्त आता त्याच्या डिटेलमध्ये मी नाही सांगणार कारण बरंच वेळ झाला बाकीचे लोक बोलायचे. तर त्यांना गुणाकान वाढून BVGला कसं दिलं आणि हायेस्ट असताना त्याची बिडिंग हायेस्ट असताना त्याला कसं काय तो टेंडर दिला गेला ते पण त्या म्हणजे फक्त त्याला आधार तोच आहे गुणाकांचा. आणि गुणाकान देणारे हेच अधिकारी CO त्याचे बाकीचे इंजिनियर
ऑडिटर यांनीच ते गुणांकन दिलेलं आहे त्याच्यात टेक्निकल बेसवरती, आणि त्याचा जो फायनान्शियल ऑडिट आहे कंपनीचा, म्हणजे बरेच ते गोष्टी त्या टेंडरमध्ये असे आहे का ते फक्त एका पार्टीला फेवर करण्यासाठी ते दिलेले. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जागरूक नागरिक मंच लोणावळा, सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व संस्था आणि संघटनेचे पदाधिकारी, सर्व लोणावळ्याचे नागरिक, आज आपण गेले महिनाभर पाहतोय या शहराचं वातावरण दूषित होत चाललं आहे. त्याला कारणीभूत आहे या नगरपालिकेने जो चुकीच्या पद्धतीने जो ठेका दिला आहे, त्या ठेक्याच्या विरोध चालू असलेलं आंदोलन, हा ठेका मला मिळाला पाहिजे होता, मी नाराज आहे म्हणून हा ठेक्याविरुद्ध आम्ही आंदोलन केले, अशा पद्धतीने आमची काही भूमिका नाही आहे. किंवा BVGL दिला आहे आणि त्यालाच का दिला हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. पण ज्या चुकीच्या पद्धतीने टेंडर केलेलं आहे, त्या चुकीच्या पद्धतीने ते असं टेंडर केले ते आवर्जून एका विशिष्ट कंपनी म्हणजे BVGLला मिळावं अशा पद्धतीने ते टेंडरची रचना केलेली आहे. त्याला अनेक गोष्टीचे कांगोरे आहेत. आपण नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना ज्या तांत्रिक मंजुऱ्या घेतल्या जातात, त्या तांत्रिक मंजुऱ्या घेताना MJP असेल, परिसर अभियांत्रिकी असेल, त्या परिसर अभियांत्रिकीमध्ये जे तज्ज्ञ इंजिनियर आहेत त्यांच्या मार्फत ते टेक्निकल सँक्शन घेतलं जातं. परंतु ह्या टेक्निकल ही फक्त टेक्निकल हा फक्त कायदेशीर टेक्निकल विषयच राहिला. खरा टेक्निकल हा विषय नसतो, द्यायचं घ्यायचाच फक्त हा विषय असतो. ते अधिकारी इथं बसलेले असतात, जर टेंडरच्या पद्धतीने काढली त्याची रक्कम पाहिली तर त्या रक्कमेचा टक्का ठरलेला असतो आणि तो टक्का त्यांना दिला ते टेंडरचा तो टेक्निकल सँक्शन मंजूर केला जातो. आम्ही नगरपालिका 15 वर्ष काम केलं नगरसेवक म्हणून. आम्ही स्वतः जेव्हा सार्वजनिक कामं जेव्हा घेऊन जात होतो त्या अभियांत्रिकी कार्यालयामध्ये MJPमध्ये, ते अधिकारी पेपरसुद्धा साधा हलवत नव्हते. जेव्हा त्या टेक्निकल सँक्शनला जेव्हा त्यांना विशिष्ट रक्कम मिळाली जायची तेव्हा ते खालचे काउंटर सिग्नेचर करायचे आणि त्यांचे वरिष्ठ असायचे जे मुख्य अभियंता ते करायचे सही. मग ते विचारायचं खाली झालं का तेव्हा ते वरचे अधिकारी सही करायचे. अशा पद्धतीने सगळं सेटिंग केलेली असतं. शासनाचा तांत्रिक मंजुरी घेण्याच्या मागं उद्देश एकच होता की चांगल्या दर्जाची कामं व्हावी, चांगल्या दर्जाच्या लोकांना काम मिळवण्यात यावं अशा पद्धतीचं होता. परंतु केवळ त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ते टेक्निकल सँक्शन मिळालं जातं आणि मग आमच्यासारखे लोक जेव्हा कामं कार्य आडून धरतात, हे लोक पैसे दिले नाही म्हणून, मग आमच्यासारखं पदरमोड करतो ते पैसे भरतो आणि ज्याला काम मिळतं मग त्या ठेकेदार पण आम्ही पैसे घेऊन त्या ठिकाणी त्याची ती एवढी वेळ येते. अशा पद्धतीने भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी चालतो. आणि जेव्हा टेक्निकल सँक्शन मिळतं तेव्हा कलेक्टर आपोआप ते पाहतो ना तिथं किंवा खालच्या तज्ज्ञ लोकांनी यावर सही केलेली आहे, तर मग मला ते सही करण्याला काही अडचण नाही. अशा पद्धतीने मग कलेक्टरसुद्धा यावर सही करतो. आपण म्हणतो टेक्निकल सँक्शन आणले, कलेक्टरची मंजुरी आहे, हे अधिकारी हेच CO साबळे आपल्याला सांगतात किंवा सगळं मी कायदेशीर केलेलं आहे. पण कायदेशीर करताना सगळ्या सेटिंग असतात आणि सेटिंगमध्ये ठरलेलं असतं हे काम कोणाला द्यायचं आहे आणि कुणी करायचे आणि कुणाला मिळालं पाहिजे. आता पोपोईंनी उल्लेख केला गुणवत्ता तक्त्याचा, म्हणजे परीक्षा तुम्हीच घेणार, मार्क तुम्हीच घेणार, पास नापास तुम्ही ठरवणार. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हा ठेका दिलेला आहे. यामध्ये लोणाळकर जनतेची, नागरिकांची स्वतःच्या खिशातले पैशाची त्या ठिकाणी लूट चाललेली आहे. ते लूट थांबवण्यासाठी आमच्या कुठल्या ठेकेदारीवरती किंवा मिळालं नाही त्याच्यावर नाराजी नसतानासुद्धा चुकीच्या पद्धतीने पैसे वाढवलेले, त्याचे जे 5 कोटीचं टेंडर होतं त्या 12 कोटीवरती गेलेले, ती लूट आमची थांबवण्यासाठी फरक असू द्या, 5चं 2 होऊ द्या, 2 कोटीचा फरक होऊ द्या, 3 कोटीचा होऊ द्या, परंतु एकदम असा 4-4 कोटीचा फरक हा जनतेच्या पैशाच्या लुटी होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि लोणाळकर जनता म्हणून आम्ही या ठिकाणी कधी खपून घेणार नाही. या ठिकाणी आम्ही आवर्जून याचा उल्लेख करतो की हे करत असताना ह्या शहराचे जे मुख्याधिकारी अशोक साबळे यांचा याच्यामध्ये मोठा हात आहे आणि त्याला जबाबदार ते स्वतः आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या या ठिकाणी बदलीची मागणी करत आहोत. ती या जनतेचे नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी सत्याजन करत आहोत. ते जोपर्यंत ह्या शहरामध्ये आहे तोपर्यंत हा ठेका रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी मागे घेणार आहोत. या तालुक्याचे लोकनेते आमदार सुनील शेळके ही नगरपालिका जेव्हा बरखास्त होत आता 3 वर्ष होत आले, डिसेंबरमध्ये 3 वर्ष पूर्ण होतील, तर प्रलंबित विकास कामं आणि विकास कामाचा आढावा घेण्यासाठी ते आपल्या नगरपालिका आढावा बैठक घेतात, सर्वपक्षीय लोकांना बोलवतात, अधिकाऱ्यांना बोलवतात. ती कामं करायचं हीच मागणी त्यांच्यासमोर आली होती किंवा हा जो ठेका आहे, जे आता छोटे छोटे ठेकेदार त्यांना क्लब करून एक मोठी निविदा काढण्यात यावी, परंतु त्यांनी असं कुठं म्हटलं होतं हे BVGL द्यावा, 7 करोड तर 12 करोड करावं, परंतु त्यांनासुद्धा या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे. त्यांनासुद्धा आपलं भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनासुद्धा बदनाम केलेलं आहे. त्यांनी हे आंदोलन नेतृत्व केलं, त्यांनी मागणी केली, याचा अर्थ ते गुन्हेगार नाही, परंतु त्यांना जेव्हा चुकीचं वाटलं त्यांनी सगळ्यात पहिली तक्रार या राज्याचे मुख्य सचिव आहेत नगरविकास खाते त्यांना तक्रार केली, या जिल्ह्याचे कलेक्टर त्यांना तक्रार केली. जर त्यांचा
काही त्याच्यात हेतू असता तर ते आंदोलनात सुद्धा सहभागी झाले नसते. परंतु अशा पद्धतीनं आपलं पाप लावण्यासाठी काही लोकांनी या ठिकाणी राजकीय दृष्टिकोन ठेवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केले. त्याचा सुद्धा या ठिकाणी मी निषेध करतो आणि माझ्या विचाराला राष्ट्रवादी आता सर्वांनी तेच मुद्दे मी रिपीट नाही करणार, कारण आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या महिना झाला किंवा हे आंदोलन चाललं की 6 कोटीचा ठेका 12 कोटीवर कसा गेला. माझं तेच म्हणणे किंवा जनतेचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा. मी एक जागरूक नागरिक म्हणून मी हे करतो की हा लोकांचा पैसा आहे, हा टॅक्स असेल, पाणीपट्टी असेल, खूप वाढ झालेली. याच्यातून ते कमी होणं गरजेचं आहे आणि जनतेचा पैसा आहे हा जोपर्यंत ठेका कमी होत नाही, 6 कोटीचा ठेका 12 कोटी दिला आहे तो कमी होत नाही, त्यानंतर ते आंदोलन असं चालूच राहील. कारण आता आपण बघितलं की आम्ही गेल्या महिन्यापासून झाले की सर्व पक्ष असतील किंवा जागृत नागरिक म्हणून असेल हे आम्ही आंदोलन करतो. त्यामुळे अजूनही काय त्या प्रशासन अधिकारी असतील त्यांना जाग येत नाही. वारंवार आता काल पण खूप आंदोलन झालं, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. ह्याच्यानंतर पण आम्ही या ठिकाणी जास्त बोलणार नाही की बाबा हा जर ठेका रद्द नाही झाला तर हा आंदोलन जागृत नागरिक म्हणून हे चालूच राहणार असणार आहे. की ज्या वेळेस आम्ही लोणावळकर नागरिक सिओनच्या केबिनमध्ये गेलो आणि सिओनला प्रश्न विचारला की बाबा ह्या कंपनीला हे टेंडर का देत आहे, तर त्यांनी सांगितलं की ह्या कंपनीचा अनुभव लय चांगला आहे. आणि माजी नगराध्यक्षबाईंनी जेव्हा नगरपालिकेत प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी सांगितलं आपण नवीन नवरीला पण 9 दिवस, ज्या नवीन नवरीला आहे तिला पण चहाचा डबा कुठं, साखरेचा डबा कुठं हे कळायला आपण तिला वेळ देतो. आता ही नवरी BVG कंपनी ही 10 ठिकाणी तोंड काळं करून आलेली नवरी, आता तिला लोणावळ्यात काय वेगळा चान्स द्यायचा आहे? काळं केलेल्या नवरीला इथं काय करायचं आता वेगळं असं? 10 ठिकाणी ती तोंड काळं करून आलेली नवरी आहे आणि त्या नवरीसाठी आपण जनतेचा पैसा एवढ्या गरीब जनतेकडनं तो लुटायचा आणि त्यांच्या घशात घालायचा. ज्या नवरीचं अस्तित्वच नाही आहे, ज्या नवरीला कसं नांदावं हेच कळत नाही, त्यांच्या भाषेत जर त्यांना उत्तर द्यायचं झालं. आणि कालचं आंदोलन एकदम व्यवस्थित चाललेलं होतं, शांतपणे चाललेलं होतं. विनाकारण यायचं, एखाद्याच्या आंदोलनाला गालबोट लावायचं, आरडाओरडा करायचा की आम्ही काय करू शकतो, करायला सगळं करू शकतात, आम्हीही करू शकतो. आम्हाला शांतपणे करायचा ह्याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे मॅजॉरिटी नाही आहे. आम्ही 1000ला भारी आहे, इथं बसलेला प्रत्येक जण 1 जण 1000ला भारी आहे. तर असं कोणी गृहीत धरू नका की आम्हाला काही करता येत नाही, आम्ही लय काय करू. आणि ते अनुभवायचं असेल तर इथून पुढं आमचं आंदोलन असेल तिथं या, मग त्यांना तुम्हाला उत्तरं द्यायला आम्ही खंबीर आहोत. एवढंच बोलून थांबते. च्या वतीने जे आंदोलन चालू आहे सर्वांनी सर्व गोष्टींचा ओघ केलेलाच आहे. फक्त एकच मुद्दा मी सांगतो थोडक्यात की आज 341 लोकांचं जे मनुष्यबळ आज आहे आणि 58 लोक ही नगरपालिकेत आज सफाई आरोग्य खात्यात कामाला आहे. म्हणजे असे जवळजवळ 399 लोकांचा आज लोणावळा स्वच्छतेत त्यांचा सहभाग आहे. पण 196 लोकात मागील 7 वर्ष काम चालू होतं. मग अशी काय, आणि विशेष म्हणजे लोणावळा नगर परिषदेला मागील 5 वर्ष स्वच्छ भारत अभियानामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. मग अशी काय लोणावळ्यात दुर्गंधी झाली होती किंवा अस्वच्छता झाली होती की सिओनला असं वाटलं की बाबा 196ची 341 करावं, म्हणजे जवळजवळ दुप्पट माणसं त्यांनी केली. आणि काही लोक ह्या गोष्टीचा कुठेही खोलवर विचार न करता आम्ही कसे लोणावळ्याकर नागरिकांचं हित बघतोय हे दाखवण्यासाठी प्रेस घेतात, स्टेटमेंट करतात. त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी तो घ्यावा. पण त्यांनी जे 196 लोकांमध्ये काम होत होतं त्यांच्याच नेतृत्वाखाली त्याच नगरपालिकेने त्याच लोकांच्या कामामुळं 60 कोटीचं मागील 5 वर्षात बक्षीस मिळवलं आहे. आता काय ते 400 लोक करून काय मिळणार आहे? लोणावळ्याकर नागरिकांचे पैसे असे वायफट घालू नये ही इथं उपस्थित प्रत्येकाची भावना आहे. आणि प्रत्येक इथं उपस्थित नाही, जो इथं उपस्थित नाही लोणावळ्याकर नागरिक यांची सर्वांची हीच भावना आहे. हे सर्व असताना आम्ही जी मागणी करतोय ती कशी योग्य आहे हे सर्वांनी इथं सांगितलेलं आहे. कुठल्याही अटीचं त्या ॲग्रीमेंटचं पालन होत नाही आहे हे आपल्याला निखिलजींनी आत्ता सांगितलेलं आहे. तरी काही लोक त्याचं समर्थन करतात, अतिशय चुकीची गोष्ट आहे. आम्ही जागरूक नागरिकातर्फे याचा जाहीर निषेध करतो. वेळ पडली तर जर ह्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर कदाचित लोणावळ्याकर नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकायचाही विचार करतील.
या ठिकाणी प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मी त्यांना आवाहन करतो. ज्या लोणावळा शहरामध्ये जागरूक नागरिकच्या वतीने आपण जे निषेध आम्ही मोर्चे जे काढले की लोणावळा शहराचा पैसा हा कुठं जावं नाही यासाठी सर्वांनी मोर्चे काढले आम्ही. कारण हे टेंडर जे आहे जे 4.5 कोटीचं आज 12 कोटीवर गेलेलं आहे आणि माझ्या प्रत्येक प्रतिनिधीने पूर्ण अभ्यास दिलेला आहे. आमच्या निखिल भाऊंनी पण पूर्ण अभ्यास असं दिलेला आहे की त्या टेंडरमध्ये की तो माणूस बसू शकत नाही अशा माणसाला ते टेंडर दिलेलं आहे. तर या BVG कंपनीचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जिथं जिथं आमचे जागरूक नागरिक जिथं आंदोलन करतील लोणावळा शहराच्या हितासाठी तेव्हा आम्ही सर्व त्यांच्याबरोबर असू. जागृत मंचच्या वतीने जेव्हा आंदोलनास सुरुवात झाली त्या आंदोलन चालू झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेने किंवा काही लोकप्रतिनिधींनी मुद्दा उचलला की जे आपल्या लोणावळ्यातील नागरिक आहेत जे काही लोक आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे. याच्या आधी हा मुद्दा कधी उचलला गेला नव्हता. कारण आंदोलन चालू झालं म्हणून तुम्ही हा मुद्दा चालू केलेला आहे की रोजगार उपलब्ध झालेला आहे. रोजगार किती उपलब्ध झाला आहे? 5 कोटीचा रोजगार उपलब्ध झालेला आहे का त्यातील? आज तुम्ही अनेक ठेके एकत्र केले गेले आहेत. एकाच कंपनीने जवळपास बरेच ठेके एकत्र करून केले आहेत. तर मग त्या ठेकेदारांमध्ये लोणावळ्यातील नागरिकांना का घेतलं नाही? त्यांना का त्याच्यामध्ये सहभाग होऊन दिला नाही? एकाच कंपनीच्या नावाखाली हे अनेक ठेके केलेले. एक महिला म्हणून घरात संसार करत असताना आम्ही विचार करतो की महिन्याचा बजेट हा आपल्याला कसा चालवता येईल, आपले जे काही काम आहे कमी पैशात कशी करता येईल आणि राहिलेल्या पैशातून आपल्याला नवीन काय करता येईल ह्याचा आम्ही कायम महिला म्हणून विचार करत असतो. आज जर हा 7 कोटीचा ठेका यांनी 12 कोटीचं केलं म्हणजे वरचे आणखीचे जे 5 कोटी आहे त्याच्यामध्ये जर आपलं लोणावळा पर्यटन शहर आहे. आज शिवाजी गार्डन आहे. बरेच 10 वर्षापासून मी नगरपालिकेत आहे तेव्हापासून आमचं चाललं आहे की तिथं लेझर शो करायचं आहे. तेच जर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे होता. आज भाजी मार्केट आहे ती कामं केली असती तर नक्कीच लोणावळेकर नागरिकांनी तुमचं सगळ्यांचं स्वागत केलं असतं. पण इथं सगळं उलटं चाललं आहे. इथं बजेट फक्त वाढवायचं आहे, कुठून तरी आपला नगरपालिकेचं इन्कम वाढवायचं आहे इथं लक्ष दिलं गेलं आहे. पण लोणावळा नागरिकाचं इन्कम कसं वाढेल हे पाहिलं गेलेलं नाही. अजून अनेक बेरोजगार लोक आहेत. पर्यटन स्थळमधून कसे लोणावळ्याचा विकास होईल हा विचार न करता ठेकेदाराचा विकास कसा होईल, आपला विकास कसा होईल हा सगळा यांनी घाट घातलेला आहे. तर अशा लोकांच्या मागे लोणावळेकर जनता कधीच त्यांची साथ देणार नाही आणि जागृत मंच हा कायम हा लोणावळ्यामध्ये जागरूकतेचं काम करत राहील. धन्यवाद. उपस्थित सर्व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जागरूक नागरिक मंचचे सर्व पदाधिकारी आणि समस्त लोणावळेकर नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती पत्रकार परिषद घेणं भाग पडलं. गेले महिनाभर या लोणावळा शहरामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं कारस्थान रचलं जात आहे. BVG कंपनी आणि नगरपालिका या दोघांमधला जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध रस्त्यावरती आल्यामुळं शहरातील सर्व नागरिक जागृत झाले आणि सर्वांना एकच प्रश्न पडला की 5 कोटीचा ठेका 12 कोटीला कसा गेला. आता काही लोक प्रत्यक्ष आंदोलनामध्ये उतरतात, काही लोक तटस्थपणे निषेध व्यक्त करतात. ज्याला जमल तसं त्या पद्धतीने या घटनेचा निषेध करीत आहेत. जागृत नागरिक मंच आणि सर्व पक्षीय सर्व संघटनाचे जे पदाधिकारी आहेत यांनी रस्त्यावरती येऊन या घटनेचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि गेले महिनाभर आमची आंदोलनं चालू आहेत. काल BVG कंपनीची पत्रकार परिषद झाली. खरं तर मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. BVG कंपनीच्या मॅनेजमेंटनं पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. तुम्हाला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं आहे त्याचं वर्कआउट तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे होतं की किती
गुणवत्तापूर्वक आमची कंपनी आहे आणि आम्ही कशा पद्धतीची सेवा देऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवणं आवश्यक होतं. आपण एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट विकायला जे सेल्समन येतात ती कंपनी किती चांगली आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि काल लोणावळ्यातले काही सेल्समन त्या कंपनीची जाहिरात करत होते. खरं तर त्यांच्याशी वाद नाही आहे, ते आमच्या शहराचे नेते आहेत. आम्ही त्यांना या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून पाहिलेलं आहे आणि एका नगराध्यक्ष जे आजी असोत किंवा माजी असो त्यांच्याविषयी अपशब्द बोलणं ही आमची संस्कृती नाही आहे. परंतु पुढाऱ्याच्या मुलाला ठेका दिला म्हणून गावाला विटीस झालं. भूमिपुत्रांना स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ही मागणं करणं चुकीची आहे का? आणि आम्हाला काम मिळालं पाहिजे ते आम्ही टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन कॉम्पिटिशनला उतरून आम्ही टेंडर मिळवतो. कोणाच्या मेहरबानीने टेंडर मिळवत नाही. आता माझं नाव सांगायला त्या का घाबरल्या? कारण नगराध्यक्ष पदाच्या विजयी याच्यामध्ये मीच सहभागी होतो, तरी मला माझं त्याचं नाव का आठवलं नाही? हा खरा प्रश्न ताईंला आहे. तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्यापासून तर प्रचारापर्यंत आम्ही काम केलं ना. मग इतकं काय आम्ही वाईट झालो? नगरपालिकेचा ठेका, माझं ठेकेदारी गेले 40 वर्षे, तेव्हा कुठे राजकारणात नव्हते. तेव्हापासून मी लोणावळा नगरपालिकेचा ठेकेदारीमध्ये आहे. हे नंतर सगळे नगरसेवक झालेले. आणि मग आम्ही जर स्थानिक लोकांनी काम करायचं नाही तर काय करायचं? आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं टेंडरचा विषय 6 महिन्यापूर्वीच ते आमच्याकडे टेंडर आलं. 2 वर्ष पुण्याची कंपनी येऊन लोणावळ्यातील लोकांना पेढे भरून ते ठेका घेत होते. 2 वर्ष बाबासाहेबांची पुतळ्याच्या महापुरुषाच्या स्वच्छतेचं काम त्यांनी केलं. आम्ही सर्वजण समाजाच्या वतीनं स्वखर्चाने महापुरुषांच्या पुतळ्याचं स्वच्छतेचं अभियान राबवत होतो. आणि आम्ही चौकशी केली त्यावेळी पुण्याच्या टेंडरला ठेकेदाराला टेंडर दिले. काम आम्ही करतोय, स्वच्छता आम्ही करतोय आणि पैसे पुण्यातला माणूस घेतोय. हे जेव्हा लक्षात आलं त्याच ते टेंडर आम्ही भरले. आणि ते भरले किती? 6 महिने. आणि त्याची मुदत संपल्यानंतर 3 महिने आचारसंहिता आली लोकसभेची, म्हणून 3 महिने ते वाढलं. त्यातले 3 महिन्याचा अजून पगार नाही मिळाला. आणि ठेका गेलाय 63,500 रुपयाचं ते टेंडर होतं. आता 63,500 रुपयांनी मी काय गावाला विटीस धरणार आहे? हा पण विचार केला पाहिजे ना. जर मी माझ्या मुलाला किंवा मला टेंडर मिळावं म्हणून मी अख्ख्या गावाला विटीस धरतोय, मग हे मंडळी गावाला विटीस धरताना त्यांनी BVGकडून टेंडर घेतले का? हे BVGचं समर्थन का करतात? त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्याधिकाऱ्यांना या टेंडरची चौकशी करावी म्हणून आम्ही कलेक्टरला पत्र दिले. मग तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना का घेराव घातला नाही? तुम्ही तहसीलदारांना का भेटला नाहीत? तुम्ही प्रांत अधिकाऱ्यांना का भेटला नाहीत? कलेक्टरला का भेटला नाहीत? विद्यमान खासदारांना तुम्ही का भेटले नाहीत? विद्यमान आमदारांना का भेटला नाही? तुम्ही भेटलात कुणाला? मंत्रालयामध्ये मुख्य अधिकारी अशोक साबळे यांची बदली होऊ नये या म्हणून तुम्ही झटताय. तुमचं आमचं वैर नाही आहे आणि गावामध्ये चुकीचा संदेश अजिबात पाठवू नये. एखाद्या संघटनेचं पक्षाचं आंदोलन असताना महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा एक संकेत आहे की दुसरा पक्ष त्या ठिकाणी आंदोलन करायला येत नाही. तुम्ही जर मंत्रालयात विरोधी पक्षाचं आंदोलन पायऱ्यावरती होतं, मुख्यमंत्री आज जाताना घोषणाबाजी करतात, पण त्यामध्ये सभ्यता असती. तर इथं कोण आगावे कोण काय हे सांगण्याची पद्धत नाही ना, चुकीची. आणि अजूनही माझं त्यांना नम्र आव्हान आहे की लोणावळ्यातील जागृत मंच सर्वपक्षीय नेते तुमच्या विरोधात नाहीत, तुम्ही अंगावर घेऊ नका. आमचं म्हणणं आहे की हा जो ठेका आहे हा 5 कोटीचा 12 कोटीला का गेला? त्या दुसरा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही टेंडर का भरायचं नाही, का भरलं नाही? JCB मालकीचा पाहिजे, डंपर मालकीचा पाहिजे, छोटे टेम्पो मालकीचे पाहिजेत. मग लोणावळ्यातला असा कोण माणूस आहे, कोण ठेकेदार आहे की त्या प्रक्रियेत येऊ शकतो? मग आज त्या BVG कंपनीचे जे
JCP आहेत, टेम्पो आहेत, ट्रॅक्टर आहेत, हे नवीन आहेत का? हे मालकीचे आहेत का? आणि जर त्यांनी भाड्याने घेतले असतील ॲग्रीमेंटप्रमाणे भाड्याने घ्यायचं नाही. कायदेशीर मुद्द्याने आम्ही सर्व लढाई लढत आहोत. आता काल मुख्याधिकाऱ्यांनी एक प्रस्ताव दिला, आम्ही 5 12 कोटी केलेत, आता 12 कोटी ते 4 कोटी करतो. कसे करणार? याचा अर्थ तुम्ही चुकीची प्रक्रिया राबवली हे सिद्ध होतं. परवाच्या बैठकीत आमच्या सगळ्यांना ठरलं होतं की मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करायची नाही. मी आणि नासरेबाईंनी मुद्दा मांडला होता, तो यासाठी मांडला होता की मुख्याधिकाऱ्यांचं मत काय. मग जर मुख्याधिकारी 12 कोटीचं टेंडर कमी करणारे, ही कोणती प्रक्रिया आहे? याचा अर्थ आम्ही जी मागणी केलेली ती रास्त आहे. आज तुम्ही स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे, निगडीहून रोज बस भरून येते कामगारांची. किती लोकांना तुम्ही स्थानिक लोकांना रोजगार दिला आहे? बरं, स्थानिक लोकांना रोजगार द्यायचा फक्त तुमच्याच वार्डातले मतदार, दुसरे वार्डमध्ये कामगार नाहीत. वलवडचे किती आहेत, खंडाळ्याचे किती आहेत, तुंगारलीचे किती आहेत, पांगुळेचे किती आहेत, गावठाणचे किती आहेत, हे जर कामगार शोधले तर ही टोळी एकाच माणसाची आहे. असा तुम्ही जर प्रस्ताव पाठवताय की हे पैसे कमी करू, तर पत्रकारांनी देखील याच्यावरती विचारलं कशा पद्धतीने कमी करणार आहे. आज नगरपालिकेचे 58 कर्मचारी सफाई काम करतात. जे नगरपालिकेमध्ये सेवेमध्ये होते ते सेवानिवृत्त आले, त्यांच्या मुलांना अजून नोकरी मिळाली नाही, त्यांची वय वाढत चाललेली आहे. त्यांचा विचार नाही केला मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी. जर ते कामगार कामावर घेतले असते तर त्यांना देखील न्याय मिळाला असता आणि ठेकेदाराला इतकी माणसं वाढवता आली नसती. परंतु सर्व काय जे करायचं ते आम्हीच करायचं. सभ्यतेने तुम्ही बोलला तर आम्ही सभ्यतेने बोलतो. जर तुम्ही सभ्यता सोडून बोलणार असाल तर आमचा वाद आहे BVG कंपनीशी, आमचा वाद आहे मुख्याधिकाऱ्यांशी. तुम्ही का मध्ये पडता? याचं उत्तर लोणाकरांना दिलं पाहिजे ना. तुम्ही जर या कारभाराची चौकशी करावी म्हणून मागणी केली, किती मोर्चे काढले, किती आंदोलन केलं, किती निषेधाचे फलक लावले. मग जे लोक शहराच्या हिताकरता लढतात, शहराच्या प्रश्नावरती लढतात, त्यांच्यावर जाऊन काय करणार आहात तुम्ही? जागृत मंचने रेल्वे रोको आंदोलन केलं. रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी विश्वास घेतलेला नव्हता. परंतु शहराच्या हिताचा प्रश्न आहे आणि आपण तिथं गेलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सकाळी त्या रेल्वे आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि आमच्यावरती केस दाखल करून घेतल्या. तर ही जी परंपरा आहे आपल्या लोणाळ्याची की सर्व पक्षांचा मान सन्मान राखण्याची, ती सुरेखाताई जाधव आणि श्रीधर पुजाऱ्यांनी तोडू नये. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचं असेल जरूर करा. आणि माझ्या मुलाचा ठेका आणि माझा ठेका आहे एवढं तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मग मी माझ्या पोराला काय करू? तलवार देऊ हातात, खंडणी मागायला लावू? जर एक बाप आपल्या मुलाला योग्य दिशेला लावत असेल तर याच्यामध्ये वावगं काय? आणि मी आजपर्यंत सांगतो की मी माझ्यासोबत लोणातल्या 17-18 लोकांना ठेकेदार बनवलं की तुम्ही या, हे काम घ्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं टेंडर निघालं, अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यात टेंडर निघालं, कसं आलं, कोण कुठून आलं, कसं भरलं, याचं देखील सविस्तरपणे आम्हाला सांगता येईल. परंतु महापुरुषांच्या पुतळ्याचं काम होतं आहे याचा आम्हाला आनंद आहे. मी एक मुद्दा उपस्थित केला होता की आम्ही पुराणिक जी सोसायटी आहे त्यांचे रस्ते बनवले, गोडवेलीचे रस्ते बनवले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा स्मारक आम्ही बनवू शकलो नाही. ही खेदाची गोष्ट आहे, अपमानाची गोष्ट आहे. पैसे नव्हते का नगरपालिकेकडे? का नाही टेंडर निघालं 5 वर्षात? तांत्रिक मंजुरी नव्हती मिळत का? शासनाकडून पैसे आणायचे होते का? तुम्हाला प्रायव्हेट सोसायट्यांचे रस्ते करायला पैसे आणि शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम करायला पैसे नाहीत, याचं उत्तर कोण देणार? आज आपल्याला 4 कोटीचे 12 कोटी करताय आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तुम्ही आमदारांकडं हात जोडताय. हा लोणाकरांचा अपमान नाही आहे? लोणामध्ये लोणाची आर्थिक परिस्थिती
अतिशय चांगली असताना देखील आज आमच्या पैशातून शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही याच्या वेदना होतात. का झालं नाही? तुमचा ठेकेदार ठरत नव्हता. 5 वर्ष लागले. शिवाजी महाराजांचं स्मारक हे नगरपालिकेच्याच पैशाने व्हायला पाहिजे होतं, पण ते होऊ शकलेलं नाही. मग तुम्ही काय काम केलं? आज मला तुम्ही सांगा, दिल्लीमध्ये पुरस्कार घेते, माझे नगरसेवक म्हणून तिथं पुरस्कार घ्यायला गेले. आम्ही कुणी माझे नगरसेवक नव्हतो, माझे नगराध्यक्ष नव्हतो. कोणत्या सफाई कामगारांना तुम्ही तिथं घेऊन गेलात की त्याने रक्ताचं पाणी केलं, गाव स्वच्छ ठेवलं? का नाही त्यांना पुरस्कार स्वीकारायला संधी दिली? आणि म्हणून सगळं आम्हीच काय आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. या BVG कंपनीच्या तांत्रिक मुद्द्यात आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. तसं तुम्ही अभ्यासपूर्ण सांगा ना. तुम्ही काय सांगताय? मी लय आगाव आहे. आज आमच्या निखिल कमिशनरने मुद्देसूद सांगितलं, विलास बडेकरांनी मुद्देसूद सांगितलं, नासिरबाईंनी मुद्देसूद सांगितलं, देवदास कडूंनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं, भरत हारपुडेंनी सांगितलं, आमच्या तळेगावर ताईंनी सांगितलं, आमच्या बाळासाहेब फाटकांनी सांगितलं, आमच्या मंजुश्री ताईंनी सांगितलं, किरण गायकवाडने सांगितलं. ते कोण म्हटलं का आम्ही लय आगाव आहे? ते आगाव नाहीत कुणी. त्यांना आगावपणा कोणाला करता येत नाही. या शहराचं जसं तुम्ही BVGला ठेका दिला आहे गाव स्वच्छ ठेवायचा, तसाच आमच्याकडं पण ठेका आहे गावाचं स्वास्थ्य हे टिकवण्याचा, राखण्याचा. आणि म्हणून आम्ही सगळेजण हात जोडतो. लोणातल्या इतिहासातली पहिली घटना असेल की लोणा बंद झाल्याच्या नंतर सर्व नागरिकांचं, सगळं व्यापाऱ्यांचं, सर्व राजकीय पक्षांचं पदाधिकाऱ्यांचं आम्ही हात जोडून त्यांना अभिवादन केलं. घडलं का कधी असं? इतकी सौजन्यशीलता असणारी ही मंडळी तुम्हाला शत्रू का वाटतात? काल परवा प्रमोद गायकवाड तुम्हाला चांगले होते का? ते तुमच्या बाजूला होते. ते कधी शत्रू झाले? देवदास कडू तुमच्या बाजूला होते, भरत हारपुडे तुमच्या बाजूला होते, बाळासाहेब तुमच्या बाजूला होते. कोण शत्रू होतं तुमचं? मी पण तुमच्याच बाजूला होतो आणि आजही तुमच्याच बाजूला आहे. मी महायुतीचा संकेत पाळणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांना माझं आव्हान आहे, एकमेकाच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. त्याने महायुतीला धक्का पोचेल असं कुठलंही काम महायुतीच्या नेत्यांनी करू नये. आता आमचं मंत्रालयापर्यंत हात नाही पोचत, तर आमचे हात जिथपर्यंत पोचतात आम्ही मुख्याधिकाऱ्यांना धरणार ना. आमचं मंत्रालयात कुणी ओळखीचं नाही, तुमचं जास्ती ओळखीचे आहेत. आता ST यांचं आंदोलन केलं तर गाव विटीच धरलं नव्हतं. त्यात बाळासाहेब होते, खर्डे साहेब होते, सगळेच मंडळी आम्ही होतो ना. किती गाव विटीच धरलं का? आपल्या एका मित्राच्या पोटावरती पाय पडतो, त्याची रोजीरोटी जाते, ही भावना होती आमच्यात. दत्ताभाऊ गेले स्वर्गीय, दरेकर साहेब गेले, अनेक मंडळी होती. का? कमू शेठची कॅन्टीन जाते, त्यांना गिराईक मिळत नाही, परिस्थिती हलाखीची. मग माझ्या मुलाचं टेंडर जाते हे मी तुम्हाला सांगितलं. का नाही माझ्या मुलाच्या पाठीची उभे राहिलात? आमची भावना नाही तुमच्याकडं का? सुरेखाताईंनी सांगितलं नाही राहू द्या तेवढे टेंडर. किती मिळत होते पैसे? तुमच्या इतके तर मिळत नाहीत. आम्हाला बाबासाहेबांची, महात्मा गांधींची, संत गाडगे महाराजांची सेवा करण्याची संधी मिळत होती. आणि आजही टेंडर कोणी जरी म्हटलं, रोज रात्री लाईट मीच चालवतो, मीच बंद करतो. ॲट्रॉसिटीचा मुद्दा उपस्थित केला. मी जर ॲट्रॉसिटी दाखल केली ना, मुख्याधिकाऱ्याला अजन्म त्याचा कुणी जरी लावलं तरी सुद्धा येणार नाही, इतकं मागं झेंगाट लागेल. पण माझ्या समोर त्यांची मुलं बाळ येतात आणि म्हणून आम्ही ॲट्रॉसिटी दाखल करत नाही. ॲट्रॉसिटी दाखल कशी होते याचं मी पुस्तक सगळ्यांना भेट देणार आहे. जर ते तुम्ही पुस्तक वाचलं ना, तुम्ही रस्त्याने चालताना पण इकडे तिकडे बघणार नाही कशामुळे ॲट्रॉसिटी दाखल होती. काल जर त्यांचं जे मुख्याधिकाऱ्याच्या बाबतीत जे वक्तव्य होतं ना, ॲट्रॉसिटी लॉक केलेली होती का, वल्लोरला देखील असाच प्रकार झाला. 2 महिने त्या मुलांना आत बसावं लागलं. त्या वेदना आहेत मला आणि म्हणून आम्ही ती ॲट्रॉसिटी
टाळण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने, आणि तुम्ही आम्हाला चिथावणी करू देता की ती होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढी घटना घडून दे की बाबासाहेबांच्या पुढं तुम्ही पुतळ्याचं ढेक साचवताय. लोक हार घालायला येते म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याची लाईट घालवताय. हा काय प्रकार आहे? काय आंदोलन केलं भारतीय जनता पार्टीनं? मोदी साहेब तिकडं संविधानाचा आदर करतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थाचं भूमिपूजन करतात, उद्घाटन करतात, आणि तुम्ही काय करता? इथं बाबासाहेबांचा अवमान करताय. 1 वाजेपर्यंत तिथं कचरा होता. 3 ऑक्टोबरला मी साताऱ्यावरून मेसेज टाकला. मी साताऱ्यावरून जरी गेलो तरी माझं लक्ष लोणावळ्यावरती. का? तर लोणा माझा आत्मसन्मान आहे. आणि मग तुम्ही का नाही त्या विषयावरती निषेध व्यक्त केला? का नाही मोर्चा काढला? बाबासाहेबांच्या पुतळ्याची लाईट नाही, महापुरुषांची लाईट नाही, काढलं का आंदोलन? आम्ही तिथं आलो. थोडंसं सोमवारचं टाळायचं. माणसाने ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत, आता आमदारांच्या बाबतीत तिथं मला वाटतं विलास भाऊंनी उल्लेख केला. आता आमदारांना देखील मी विनंती करणार आहे की सारखं कोणाच्या नादी लागून पत्र कशाला देत आहे? पत्र देताना देखील तुम्ही आता विचार केला पाहिजे कोणावरती विश्वास ठेवता का म्हणून. विश्वासानं जर पत्र दिले तर विश्वासात पात्र राहिलं पाहिजे. पत्रकार परिषदेमध्ये का नाही सांगितलं की आमदारांनी पत्र दिलं होतं? व्हायलर का केलं? ठामपणे सांगायचं होतं ना. जसं आज मी आमदारांना ठामपणे सांगतो की आमदार साहेब तुम्ही अशा पद्धतीचं पत्र देऊ नका की माणसं विश्वासाची नाही आहेत. काल मी मुख्याधिकाऱ्यांना एक प्रश्न उपस्थित केला की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं टेंडर अधिकृत असताना, ठराव असताना, तांत्रिक मंजुरी असताना तुम्ही पत्र देऊन काम थांबवलं की नाही? जर तुम्ही ते काम थांबवलं असेल तर तुम्ही हे काम BVGचं का थांबवू शकत नाही? आणि ते थांबवलं पाहिजे. मी पक्षाची स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहे. आजच सगळे विषय आम्ही या ठिकाणी मांडणं उचित ठरणार नाही, परंतु आम्ही संकेत मोडणारी माणसं नाहीत. माझं त्यांना अजूनही विनम्र आव्हान आहे की लोहा शहर हे शांत राहिलं पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्याकरता प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं लोकशाहीच्या माध्यमातून सोडवले पाहिजेत. आता काल त्या नगरसेवकांच्या कॅबिनमधून जे हातवारे करत होते ते आमच्या दोघांच्या लक्षात आलं. काय कारण आहे? काहीच कारण आहे ना. सौजन्य दाखवलं पाहिजे. आणि या शहराचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे, जे नगराध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी. त्यांचं वागणं, चालणं, बोलणं हे सुसंस्कृत पाहिजे. काका महाराष्ट्र आपल्याला आज महाराष्ट्रात माझा जो सन्मान आहे ना, गेल्या मी लोणाचे नगराध्यक्ष म्हटलं की माझा मान सन्मान करतात. लोणाला इतकं महत्त्व आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात लोणाचं नाव आहे, आणि म्हणून आपलं वर्तन हे लोणाची बेइज्जत होणार नाही, असंच राहिलं पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. ज्या आंदोलनाची सुरुवात झाली ते एक चांगल्या शहराच्या विकासाच्या, शहराच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून पैशाचा अपव्यय होत होता. आणि हे पाहता जेव्हा हे आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये भेटू लागला आणि हे आंदोलन यशस्वी होऊ लागलं, त्यावेळेस थैथयाट सुरू झाला. आणि हा थैथयाट होत असताना बोलताना कुठल्याही प्रकारचं भान राखलं गेलं नाही, याची कृपया जाणीव झाली पाहिजे. BVGच्या विषयात बोलायचं झालं तर BVG कंपनी ही टिंब कधी झाली? म्हणजे मी तुमच्या लक्षात आलं असेल, मी एक विशेष पक्षाचं नाव घेत नाही, अशा प्रकारे काम सुरू झालं. आणि जे लोहा नगरपालिकेच्या आरोग्य संदर्भात कॉन्ट्रॅक्टमध्ये जे मालक होते, जे स्वतः मालक म्हणून काम करत होते, ते BVGचे नोकर झाले. आणि कुणाच्या मुलाचा विषय आता वाघमारे साहेबांनी विस्तृत केल्यानंतर आता BVGचे नोकर म्हणून जे कोणी काम करतायत, लेबर पुरवत आहेत, याचासुद्धा विचार त्यांनी बोलताना केला पाहिजे. ताई असतील, कुमुसेठ असतील, यांचा आमचा पक्षाच्या दृष्टीने अनेक वेळा वाद झाला, तात्विक विषयसुद्धा झाला, परंतु व्यक्तिगत पातळीवरती तो विषय, आम्ही शहराचा जेव्हा विषय येईल त्यावेळेस तो थांबवलेला आहे. कोविडचा विषय त्यांनी सांगितला. कोविडच्या विषयाच्या वेळेस आपणा सर्वांना ज्ञात असेल की आत्ताचे मुख्यमंत्री, त्यावेळेस शिवसेनेचे नगरविकास मंत्री यांनी मला एक रुग्णवाहिका दिली होती
आणि ती रुग्णवाहिका देत असताना अजूनसुद्धा लोहा नगरपालिकेची रुग्णवाहिका आलेली नाही आहे. पण मी ताई आहेत, कुम्मूसेठ आहे म्हणून कुठल्याही रुग्णवाहिका देताना असा विचार केला नाही. आमचा वाद झालेला आहे, असा विचार केला नाही. आणि ती रुग्णवाहिका कोविडमध्ये फक्त एकमेव रुग्णवाहिका अख्ख्या तालुक्यामध्ये विनामूल्य सेवा देत होती. याचा ताईंनी विचार केला पाहिजे. आमच्या ड्रायव्हरचे अजून नगरपालिका 50,000 रुपये देऊ शकली नाही पगार म्हणून. बाकी तर विनामूल्य होते, पण ड्रायव्हरला पैसे देऊ शकले नाही. या गोष्टीचा त्यांनी कधी विचार केला का? आढावा बैठक 4 महिन्यापूर्वी झाली, त्यामध्ये वारसा हक्काचा वाघमारे साहेबांनी जो विषय सांगितला, या विषयामध्ये जी फाईल प्रलंबित आहे त्या फाईलच्या मीटिंगला मी सुद्धा होतो. त्या वारसा हक्काच्या नगरपालिकेचे जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत, जे मयत झालेले कर्मचारी आहेत, त्या परिवारातील मुलांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सुद्धा भावना होती. आणि त्यावेळेस आमदार त्या बैठकीला असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बोलून ती फाईलसुद्धा मार्गी लावण्याचं काम आम्ही केलं. पण शहराच्या विकासामध्ये येत असताना जागरूक नागरिक मंच ह्याच्यावरती जास्त बोलून रेल्वेचं आंदोलन झालं, तेव्हा ह्याच लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची यादी दिली. अशा प्रकारचं एक वक्तव्य जे GM आत्ता 1 महिन्यापूर्वी रेल्वेचे आले होते त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणजे एक विशिष्ट प्रकारे जे काम चाललेलं आहे त्या कामाला स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने नेण्याचं जे काम झाले आहे ते थांबवण्याची गरज आहे. काल जी आमची मीटिंग झाली की आम्ही शिवणबरोबर बोलणार नाही, मुख्याधिकाऱ्यांवर बोलणार नाही, परंतु नवीन पोलीस उपाधीक्षक ज्यांनी इथे चार्ज घेतलेला आहे त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीमुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेतली. मग त्या बैठकीमध्ये जे एका गोष्टीवरती ठाम होते मुख्याधिकारी, ते आता पाठीमागं त्यांनी U-टर्न का घेतला, हा विषय म्हणजे जागरूक नागरिकांच्या या आंदोलनाचा विजय आहे. दुसरा विषय BVG कंपनीला जी नोटीस मिळाली की तुम्ही पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले की आता BVG कंपनी मोठी आहे, आता 8 दिवस झाले, ते बोलले नाही 10-15 दिवस दिले पाहिजे. आज तर 22 तारखेला 1 महिना होईल, तरी BVG कंपनीमध्ये ह्या सर्व विषय 14 तारखेला 1 महिना होईल. म्हणजे हा सर्व विषय सुरू असताना या सर्व गोष्टीचं एक गांभीर्याने आकलन झालं पाहिजे आणि गांभीर्याने हा विषय त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. यापुढील काळामध्ये जसं अनेक लोकांनी सांगितलं तसं शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम यांनी करू नये अशा प्रकारचं आम्ही त्यांना एक चांगलं नागरिक समजून, या शहराचं नेतृत्व समजून आम्ही त्यांना विनंती करतो. आणि शहराच्या या प्रत्येक आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, आज आपण पाहिलं असेल की शहरातले सर्व स्तरातील लोक आहेत आणि विशेष करून आमच्या पुढे जाऊन आपण पत्रकार बांधव या शहरातले असल्यामुळे ज्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी आपण उभे राहिलात. आजच्या पत्रकार परिषदेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेबसाईटच्या माध्यमातून पत्रकारी करणारे सर्व बांधव असतील, या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पत्रकार परिषद संपूर्ण झालेली आहे. आपल्याला काही विचारायचं असेल थोडक्यात आपण प्रश्न विचार. हा आहे, कालचं आंदोलन झाल्यानंतर आपण सर्व जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्या ठिकाणी म्हणजे मुख्याधिकारी देखील उपस्थित होते. तर त्यावेळेस नक्की काय चर्चा झाली? मुख्याधिकाऱ्यांनी आपण मुख्याधिकाऱ्यांकडे काय मागणी केली आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावरती काय उत्तर दिलं? नाही, आमच्या ज्या पूर्वी सुरुवातीपासून ज्या 3 मागण्या होत्या की पाणीपट्टीमध्ये 30% वाढ केलेली आहे, ही चुकीच्या पद्धतीची आहे, ती मागे घेतली पाहिजे. प्रस्तावित मालमत्ता करामध्ये जी वाढ आहे ती मालमत्ता करामध्ये वाढ झाली नाही पाहिजे. आणि BVGच्या ज्या टेंडर ठेकेदार ह्याच्याविषयी आम्ही खोलात न पडता जी तफावत आहे टेंडरमध्ये, म्हणजे 5 कोटीचं टेंडर जे 12 कोटीवरती गेलेलं आहे, हे टेंडर कसं गेलं, हे फुगवलेलं आहे. हा फुगावटा चुकीच्या पद्धतीने आहे. हा पुन्हा टेंडर रद्द झालं पाहिजे. आणि पूर्वीच्या पद्धतीने शहराचा जसा स्वच्छता आरोग्याच्या माध्यमातून त्या कमिटी विभागाच्या माध्यमातून राखली जात होती, त्याच पद्धतीने थोडाफार जरी फरक असेल 5-10% तर ते करून आम्ही त्या मागणीवरती ठाम होतो. त्याच्यावरती त्यांनी आमच्याकडून वेळ मागितलेला आहे. आजची काय कोर्टाची त्यांची तारीख आहे आणि 2 दिवस अजून
त्यांनी मागितलेले आहेत. त्यानंतर चर्चा विचार विनिमय होईल, परंतु आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहोत. काल आमची मुख्याधिकाऱ्यांसोबत काय बैठक नव्हती ना चर्चा होती. ज्यावेळेस आम्ही ठिय्या आंदोलनाचं पूर्वसूचना पोलिसांना दिली, त्यानुसार आम्ही ठिय्या आंदोलन करायला त्या ठिकाणी पोचलो. आमच्या बैठकीमध्ये ठरलं होतं की मुख्याधिकाऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा करायची नाही, आणि त्या गोष्टीवरती आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहे. परंतु नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर आमचं ठिय्या आंदोलन असताना हे ठिय्या आंदोलन मोडून टाकण्याची BVG कंपनीने चंग बांधला होता, आणि म्हणून काही हस्तक BVG कंपनीने या आंदोलनामध्ये पाठवलेले होते. माननीय DYSP कार्तिक साहेबांकडे आमच्या अनेक बैठका चालू होत्या. त्या बैठकीत देखील मुख्याधिकाऱ्यांची चर्चा करावी असा मुद्दा होता. आमच्या जागृत मंच आणि सर्व पक्षीय समूहाचे नेते नासिरबाईचे यांच्याकडे आम्हाला निरोप आलेला होता. त्यावेळेस आम्ही ठरवलं की कोणाची चर्चा करायची नाही. परंतु ती जी परिस्थिती तिथं निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये गावाला एक चुकीचा संदेश गेला असता. काही लोकांचा त्यामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न होता, आणि तो वाद झाला असता, तो दोन्ही बाजूनी झाला असता, आणि टोकाचा वाद होऊ नये ही भूमिका आम्ही घेऊन माननीय मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही या दालनामधून बाहेर न्या, आम्ही आमचं आंदोलन थांबवतो, ही आम्ही भूमिका तिथं मांडली. त्यावेळेस नव्याने नियुक्त झालेले DYSP मायने साहेब यांनी विनंती केली की आपण लोहा मुख्याधिकारी आणि तुम्ही आपण पोलीस स्टेशनला जाऊन बसू. आम्ही त्याच वेळेस सांगितलं की आम्ही त्यांच्याशी कुठलाही विषय चर्चा करणार नाही. आता आमची ज्या सगळ्यांची बैठक होईल त्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांशी बोलायचं की बोलायचं नाही, आणि जर बोलायचं असेल तर कुठले मुद्दे द्यायचं, आमची बैठक ठरवून त्याच्यानंतर आम्ही ते ठरवणार आहोत. दिवसाचा शब्द दिलेला आहे की आजचा दिवस वगळता 2 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊ. जर त्याच्यावरती योग्य असा निर्णय झाला नाही तर मग लोणावळा जागरूक नागरिक मंचांची भूमिका काय राहील, पुढं आंदोलनाची दिशा कुठल्या प्रकारे राहील? नाही, आता आम्ही एवढे सगळे प्रयत्न करतो आहे. लोण्यामध्ये कचरा साचलेला आहे, कचऱ्याची ढीग साचत आहेत, तरी देखील BVG कंपनी चांगली आहे हे जर कोण शहरात सांगत असतील, एकही टेम्पो BVG कंपनीचा न्यू ब्रँड नाही ना, त्याच्यावरती तुम्हाला BVG कंपनीचा कचरा घेऊन जाणारा टेम्पो दिसला आहे, ट्रॅक्टर दिसला आहे, सगळं जुनंच आहे. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाला मोगलाचं कवर बाजू कोण मांडते, पुढचं बोलता येत नाही, कशा करता? या गावामध्ये 12 कोटीची गाडी फिरली पाहिजे, फक्त ठेकेदार बदललेत, बाटली 30 दारू बदलली, आमचेच कामगार तिथं काम करत आहेत. आणि काही लोक असं म्हणतात की स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, 17-18 हजार पगार मिळाले, 20-25 हजार द्या, तर स्वतःच्या खिशातून द्या ना, लोणातल्या नागरिकांच्या खिशातून का देत आहे? जे काम 100 कामगारात होतं तिथं 400 का? हा मुद्दा आहे. काम मिळते कोणाला म्हणून नगरपालिकेत दिवाळं काढायचं नाही. आज 12 कोटी आहेत, 3 वर्षाने हे 25 कोटी होणार, त्याच्या पुढच्या 3 वर्षाने ते 50 कोटी होणार. याचा विचार केला आहे का त्यावेळेचा DSR येईल, त्यावेळेचा महागाई निर्देशांक येईल, आणि मग लोणाच्या नागरिकांचे किती पैसे कचऱ्यात घालवायचे याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आणि हे जे आंदोलन आमचं आता सीओची बैठक झाल्याने संपेल अशातला काही भाग नाही. जे आंदोलन आम्ही केलं आहे की BVG हटाव, लोणावळा बचाव, CO हटाव, लोणावळा बचाव, हे आमचं कालही होतं, आजही आणि उद्याही राहील.